चला, इन्फ्लुअन्स लाईन डायग्रामबद्दल काय आहे आता बघा. सो इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम हे चॅप्टर आपल्याला बघायचं आहे. आपल्याला ना जी दरवर्षी जे आहे, दरवर्षी पेपरामध्ये तुम्हाला इन्फ्लुअन्स लाईन डायग्रामवरती क्वेश्चन असतो. एक तर बीमवरती विचारतील, फ्रेमवरती विचारतील, आर्चवरती विचारतील. ठीक आहे. सो बीम झाला, फ्रेम झाला, आर्च झाली, ट्रस झाला. आता मागच्या वर्षी ट्रसवरती ILD विचारली होती, बरोबर की नाही. तर 4 गोष्टींवरती आपल्याला 100% ते ILD विचारतात. ILD नेमकं काय बरं का, इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम काय हे काय बरं का, हे एक अशी डायग्राम आहे जी आपल्याला काय दाखवती, आपल्याला व्हेरिएशन दाखवती. कशाचं व्हेरिएशन दाखवती समजून घ्या. आता गोष्टीला समजा हा बीम आहे, या बीमवरती जर का समजा मी इथं लोड लावला, तर इथं लोड लावल्यामुळे प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती किती ताकद जनरेट होत आहे याचा जो आपण ग्राफ बनवतो, याचं जे आपण डायग्राम बनतो त्याला आपण शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट म्हणत होतो. आठवते का? ॲक्सियल फोर्स डायग्राम, शिअर फोर्स डायग्राम, बेंडिंग मुवमेंट डायग्राम, राईट की नाही. या पद्धतीच्या 3 डायग्राम आपण शिकत असतो, सॉममध्ये शिकत असतो. जर मी फक्त या पर्टिक्युलर पॉईंटला जर का फोर्स लावला, तर त्याच्यामुळे एखाद्या स्टेशनरी लोड जर का मी एका पॉईंटला जर का लावला, तर त्याच्यामुळे प्रत्येक सेक्शनवरती किती लोड तयार होईल, किती ताकद तयार होईल, यासाठी आपण काय करतो, बेंडिंग मुवमेंट शिअर फोर्स डायग्राम, बेंडिंग मुवमेंट डायग्राम, शिअर फोर्स डायग्राम, ॲक्सियल फोर्स डायग्राम काढत असतो. ही बात तुम्हाला क्लिअर आहे. परंतु ILD काय आहे, ILD ही जी काय आहे बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स सारखीच डायग्राम आहे, परंतु इथं जरा उलटे काय बरं का. इथं आपण काय करत असतो, याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारेल तो, लक्षात ठेवा. हां, इथं आपण काय करत असतो की पर्टिक्युलर जो काही पॉईंट आहे, तो लोड जो असेल, तो लोड कसा आहे, स्टॅटिक नाही आहे. लोड स्टॅटिक नाही आहे. लोड काय आहे, मुव्हेबल आहे. सो लोड काय बरं का, मुव्हेबल आहे. लोड जो आहे तो लोड मुव्हेबल आहे. आणि लोड मुव्हेबल असतोय, लोड काय असतोय, मुव्हेबल असतो. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की लोड जेव्हा इथून इथपर्यंत असा जात जाईल, तर या पर्टिक्युलर पॉईंटला व्हेरिएशन काय येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एका पर्टिक्युलर पॉईंटला व्हेरिएशन काय येईल जेव्हा लोड त्याच्यावरून चालला जाईल, त्याचं जे मी डायग्राम बनवणार त्याला मी ILD बनवणार. त्याला काय म्हणणार, मी ILD म्हणणार. लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करतो. हे बघा, मागे काय बोललो, बीमवरती किंवा काय असेल ते स्ट्रक्चर, त्याच्यावरती स्टेशनरी लोडमुळे प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती किती शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट तयार झालेला आहे. फोर्स इथं लावलेला आहे, परंतु इथं किती तयार झालं, इथे किती तयार झालं, राईट का. प्रत्येक क्रॉस सेक्शनला किती तयार झालं, याच्यासाठी आपण काय करत होतो, SFD BMD काढत होतो. इथपर्यंत क्लिअर आहे का नाही. हां, दुसरी बात तुम्हाला काय बोलतोय, मी तुम्हाला काय बोलतोय की जो लोड आहे आपला, तो लोड कसा आहे, मुव्हेबल आहे. लोड कसा आहे आपला, मुव्हेबल आहे. तर मुव्हेबल जो लोड आहे, या मुव्हेबल लोडमुळे मी काय बोलतोय की जर का समजा लोड मुव्हेबल असेल आणि मला प्रत्येक सेक्शनवरती नाही, मला फक्त पर्टिक्युलर या सेक्शनवरती बघायचं आहे की या सेक्शनवरती जेव्हा लोड असा मूव्ह करत येईल ना, तिथं व्हेरिएशन कसं होईल. कारण की विचार करा, समजा हा आपला बीम आहे, राईट, आणि मी याचा अभ्यास करतोय. तर जेव्हा इथं गाडी येईल ना, तेव्हा इथं ताण कमी असेल. जेव्हा गाडी इथे येईल ना, तेव्हा तिला थोडा ताण वाढून जाईल. इथं जेव्हा गाडी येईल ना, तेव्हा जास्त ताण वाढेल. आणि याच्यावरती जेव्हा गाडी येईल ना, तेव्हा जास्त ताण वाढून जाईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मुव्हेबल लोडमुळे फक्त एकाच सेक्शनवरती व्हॅरिएशन काय होतंय याची जी डायग्राम बनवतो, त्याला मी इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम म्हणणार. आणि मागे बोललो मी की प्रत्येक सेक्शनवरती फक्त एका पॉईंटला लोड लावल्यामुळे, एका पॉईंटला स्टॅटिक लोड लावल्यामुळे प्रत्येक सेक्शनला लक्षात घ्या काय म्हणतोय, एकाच पॉईंटला लोड लावल्यामुळे प्रत्येक सेक्शनला काय घडतंय याचा जो आपण अभ्यास करतो त्याला SFD BMD आणि याला ILD म्हणतो. तर ILD म्हणजे काय कळालं का कुलदीप, ILD कळालं, हो राईट. तो अशा पद्धतीची कहाणी असते. मग आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, ILD म्हणजे काय. सो ILD म्हणजे काय, याला सॉल्व कसं करावं आणि हे जास्त काय परीक्षेमध्ये मार्क कसे पडतील याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर तुम्ही एक काम करून टाका, इन्फ्लुअन्स लाईन डायग्रामवरती ते डिफिनेशन पण विचारलेली आहे, तर तुम्ही एका वाक्यामध्ये डिफिनेशन लिहून टाका. त्याच्यामध्ये एक शब्द आहे, तो शब्द तुम्हाला पकडायचा आहे. तो पटकन शब्द लिहून मोकळा. इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम रिप्रेझेंट ॲन इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम influence line diagram represent the variation of stress function. आता बघा हा शब्द बघा, स्ट्रेस फंक्शन म्हणजे काय रे, स्ट्रेसला तयार करणारे.
स्ट्रेसला तयार करणारे काय असेल, वरून येणारा लोड, किंवा आपण म्हणूया आतमध्ये स्ट्रेस जे तयार होत आहेत ना ते स्ट्रेस फंक्शन झाले. तो स्ट्रेस फंक्शन कोणकोणते तुम्ही दिसणार म्हणणार, शेअर फोर्स झाला, बेंडिंग मुवमेंट झाले, राईट का. शेअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट, नंतर ॲक्झियल फोर्स, हे सगळे काय झालेत आपले स्ट्रेस फंक्शन. सो देअरफॉर लिहू शकता ना तुम्ही रिॲक्शन. स्ट्रेस फंक्शन म्हणजे कोणते ब्रॅकेटमध्ये लिहितो मी, रिॲक्शन, शेअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट, शेअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट, ॲक्झियल फोर्स AF, डिफ्लेक्शन, हे सगळे काय आहेत आपले, हे सगळे काय आहेत, हे सगळे स्ट्रेस फंक्शन आहे. सो ॲन इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम रिप्रेझेंट द व्हेरिएशन ऑफ स्ट्रेस फंक्शन ॲट स्पेसिफाईड पॉईंट in member as a concentrated unit force move over the member. चला मीनिंग काय समजून घ्या. इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम कोणाला म्हणतो आपण, तर इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम ही जे काही आहे आपल्या स्ट्रेस फंक्शनचं व्हेरिएशन दाखवते एखाद्या स्पेसिफाईड पॉईंटवरती, मेंबरमधला कोणता तरी एक पर्टिक्युलर पॉईंटवरती व्हेरिएशन काय घडेल ना ते दाखवते. ते आता याचा अभ्यास आपण काय करत असणार बरं का, आपल्याला कळेल ना की यार एकाच पॉईंटला एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटवरती किती व्हेरिएशन घडून येते, कधी जास्त होते कधी कमी होते. प्रत्येक पॉईंटवरती बघा, रोडावरती प्रत्येक पॉईंटवरती कधी कमी कधी जास्त, कधी कमी कधी जास्त, अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे, राईट. सो देअरफॉर काय म्हणतोय, इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम represent the variation of the stress function at a specified point in the member as concentrated unit force move over the member. म्हणजे आपण अभ्यास कसा करत असतो, विचार करा तुम्ही. आता हा रस्ता आहे, या रस्त्यावरती मोठ्या गाड्या जातील रे, राईट ना. सो मोठ्या गाड्या जातील, ठीक आहे. ज्या मोठ्या गाड्या जातील तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, या मोठ्या गाड्या ज्या जात आहेत त्यांचं जे काही व्हीलचं लोड आहे तो व्हील कसा आहे, मुव्हेबल आहे. लोड कसा आहे, मुव्हेबल आहे. काही ना खूप वजन असेल त्यांचं, खूप ॲक्सेल वजन काही पण असेल, 1000 2000 4000 काही पण असेल, परंतु आपण एवढा लोड टाकून अभ्यास करायला अवघड जातं. मग मी काय करतो जो रोड आहे ना त्या रोडतून युनिट लोड अप्लाय करतो, युनिट लोड. आणि युनिट लोडमुळे जे मला व्हेरिएशन भेटेल एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटवरती, युनिट लोड मूव्ह करून मेंबरवरती युनिट लोड मूव्ह करून एखाद्या पर्टिक्युलर किंवा स्पेसिफाईड पॉईंटवरती, मेंबरच्या एखाद्या स्पेसिफाईड पॉईंटवरती जे मला व्हेरिएशन दिसायला भेटतं त्या व्हेरिएशनची डायग्राम जे बनवतो मी त्याला काय म्हणून देतो आपण, इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम. आलं लक्षामध्ये. तर एवढा लोड सगळा टाकून चालत नाही, तर युनिट लोडच्या मदतीने आपण जो मुव्हेबल युनिट लोड मेंबरवरती टाकायचा, त्याच्यामुळे निघणारं जे व्हेरिएशन आहे त्याची जी डायग्राम बनेल त्याला म्हणून देतो आपण इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम. बोला, क्लिअर आहे काय? ओके इथपर्यंत? चला, सो हे ओके असेल तर आपण एक काम करू. आता तुम्हाला जर का समजा ओके असेल तर 2 नोट पॉईंट आहेत, ते परीक्षेला दोघं विचारले गेलेत, ते 2 नोट पॉईंट लिहून घ्या तुम्ही. सो 2 नोट पॉईंट आहेत, काय ते, पहिला नोट पॉईंट, ILD फॉर स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर consist of straight line segment. स्ट्रेट लाईन सेगमेंटला ब्रॅकेटमध्ये म्हणा लिनियर सेगमेंट. हा वाला प्रश्न परीक्षेला विचारला गेला रे. काय म्हणतो मी, स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चरची जर का ILD बनवली ना तर ती ILD जी डायग्राम बनेल ना ती त्याच्यामध्ये ज्या लाईन्स असतील त्या स्ट्रेट लाईन असतील, त्या काय असतील, स्ट्रेट लाईन असतील. म्हणजे लिनियर डायग्राम बनेल. कशी डायग्राम बनेल, लिनियर सेगमेंटच्या डायग्राम बनेल. सो लिनियर डायग्राम बनताना दिसायला भेटेल फॉर द स्टॅटिकली डिटर्मिनेट पीम, बरोबर. आणि त्या स्टॅटिकली इनडिटर्मिनेटसाठी काय बनेल, सो ILD फॉर स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. Statically indeterminate structure will consist of curved line segment. बोला, क्लिअर आहे रे हे दोघं पॉईंट, तो कर्व लाईन सेगमेंट, हे दोघं पॉईंट क्लिअर राहू द्या. चला आता जाऊ आपण याचे डेरिव्हेशनवरती. तर जसं मी सांगेल तसं पूर्णतः डोक्यामध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, राईट. सो पूर्णतः लक्षामध्ये ठेवायचा प्रयत्न करा. याचा यूज आपण नंतर बघू. ओके,
सो डेरिव्हेशन ऑफ ILD. तुम्हाला ILD म्हणजे काय नक्की कळालं, तर आता आपण डेरिव्हेशन बघून घेऊया. तर पहिले आपण डिटर्मिनंट बीम बघूया, इनडिटर्मिनंट बीम बघूया, फ्रेम बघूया, आर्चेस वगैरे असतील. आता आर्चेसबद्दल इथं डिस्कशन नाही करता येणार, ट्रसबद्दल करता येईल. तर या चॅप्टरमध्ये ट्रस शिकलेलो आपण, तर आपल्याला ट्रसबद्दल डिस्कशन करता येईल. बीम काय असतो, जनरल असतो, त्यामुळे बीमबद्दल पण जनरल बोलता येईल आपल्याला, बरोबर. तो फ्रेम जेव्हा शिकू, आता आपलं काय काय बाकी आपलं बाकी आता ILD झाली का, ILD नंतर आपण आर्चेस घेणार आहोत, आणि आर्चेस नंतर फक्त बीम आणि फ्रेम उरतं. ठीक आहे, बीम आणि फ्रेम उरतं. तो SA1 आणि SA2 दोघं कंप्लीट होऊन जाणार. ठीक आहे, आणि छोटे छोटे चॅप्टर पुढे काही अवघड नाही. तर फक्त आता उरले आर्चेसपर्यंत तुम्ही कव्हर करून टाका, बाकीचे चॅप्टर सगळे सोपे असतात. ठीक आहे, तर पहिले याच्यावरती भर देऊ आता, डेरिव्हेशन ऑफ ILD. तर आता ILDचं डेरिव्हेशन करण्यासाठी आपण काय करूया, सिम्पली सपोर्टेड बीम घेऊया आणि त्याच्यावर आपण डेरिव्हेशन करून घेऊया की नेमकी ILD कशा पद्धतीने बनते. ठीक आहे, सो नेमकी ILD कशा पद्धतीने बनते. तर मी काय करतो, एक सिम्पली सपोर्टेड बीम घेतो. आणि याच्यावरती आपण काय करणार आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, आणि मला ना इथून मी गाडी मोटरसायकलवरती बसलेलो आहे, राईट. आणि मोटरसायकलचं जे काही वजन असेल ना, ते युनिट लोड आहे. किती लोड आहे म्हणे तो, युनिट लोड आहे. आपण अजून करून चालूया, मोटरसायकलचा लोड युनिट लोड आहे, युनिट लोड आहे. किंवा एक काम करू ना, युनिट लोड आहे, एकाच चाकाची गाडी, काहीतरी एकाच चाकाची गाडी आहे, तिचं वजन किती, युनिट लोड. युनिट काय, किलोग्रॅम असू शकतो, किलो न्यूटन असू शकतो, किलोग्रॅम असू शकतो, किलो न्यूटन असू शकतो, न्यूटन असू शकतो, काही पण ग्रॅम असू शकतो, काही पण. युनिट मेन्शन करतो मी, युनिट, राईट, युनिट मेन्शन करतोय. सो देअरफॉर अशा पद्धतीने इकडून निघालो मी, राईट. तर इकडून निघालो, तर ही टोटल आपली काय, या बीमची लेंथ आहे. सो लेंथ इज इक्वल टू L. सो टोटल लेंथ आहे L, राईट. आणि या ठिकाणी युनिट लोड आहे. सो युनिट लोडला मेन्शन करतो लाल पेनाने, 1 युनिट, 1 युनिट, राईट. सो 1 युनिट आहे. इथं रिॲक्शन काय असेल आपलं, याला मी A म्हणतोय समजा, याला मी B म्हणतोय समजा. तर इथं जी काही रिॲक्शन असेल आपली, SLRA, SLRB, SL लेंथ. ठीक आहे, राईट. आता बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला एवढं क्लिअर आहे, एवढं क्लिअर आहे. आता मी काय करतो, मला काढायची आता, मला ILD बनवायची आहे. तो ILD कोणाकोणाची बनवायची असते माहिती आहे आपल्याला, ILD आपल्याला रिॲक्शनसाठी बनवायची असते. स्ट्रेस फंक्शन कोणकोणती, रिॲक्शन आहे, शेअर फोर्स आहे, बेंडिंग मुवमेंट आहे, डिफ्लेक्शन आहे, ॲक्झियल फोर्स आहे. यांच्यासाठी आपल्याला काय बनवायला लागत असते, ILD बनवायला लागत असते. मी पहिल्यांदा तुम्हाला डेरिव्हेशन ऑफ ILD मेन्शन केलेलं आहे, पण मी सुरुवातीला आता काय बनवून दाखवतो, हा एकच बीम आहे आपल्याकडे. आता आपण रिॲक्शनची ILD बनवू, तर राईट. कोणत्या रिॲक्शनची, तर हिवाल्या रिॲक्शनची ILD बनवू. म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या, जर का या गाडीचा चक्का इथं जर का आला तर इथं रिॲक्शन किती येईल. जर गाडीचा चक्का इथं आला तर रिॲक्शन किती येईल, गाडीचा चाक इथं आलं तर इथं या एला बरं का. सो मी काय करतोय आता, ILD बनवतोय, इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम फॉर द रिॲक्शन RA. याचा मिनिंग काय होतोय, इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम फॉर RA. याचा मिनिंग काय होतोय बरं का, याचा मिनिंग असा होतोय की, लक्षात घ्या, याचा मिनिंग काय होतोय, याचा मिनिंग असा होतोय की जर समजा गाडीचं चाक इथं असलं तर इथं रिॲक्शन किती तयार होईल, इथं असलं तर इथं रिॲक्शन किती तयार होईल, कुठे, A पॉईंटला, त्याच ठिकाणी पर्टिक्युलर पॉईंटला. तर पर्टिक्युलर पॉईंटला काय व्हेरिएशन निघून जात असते त्याची डायग्राम बनवणार, त्याला मी ILD म्हणून देणार. ठीक आहे, मग आता गंमत बघा, याला कसं डिराईव्ह करतो, तुम्हाला डेरिव्हेशन पण लक्षात ठेवायचं आहे, त्याचं एक्सप्रेशन पण लक्षात ठेवायचं. सगळ्यांनी व्यवस्थित मन लावून ऐका. ठीक आहे, आता मी काय करतो, मला काढायची आहे ILD फॉर रिॲक्शन RA. सो ILD फॉर रिॲक्शन RA, फॉर रिॲक्शन RA. तर RA साठी आपल्याला बनवायची आहे ILD. मग मी काय करतो, एक काम करतो, रिॲक्शन काढून घेतो बरं का, किती येईल. सो रिॲक्शन काढून घेतो, युनिट लोड अप्लाय केल्यामुळे रिॲक्शन किती येईल ना, ते काढून घेतो मी आता सध्या. इथं युनिट लोड लावला मी कुठं, तर तो बीममध्ये कुठेतरी आहे, तो माहीत नाही आपल्याला, कुठेतरी आहे कडे. ठीक, फक्त या इथून ते इथपर्यंत याचं अंतर जे आहे ना, ते X आहे. जरी X असेल तर हे टोटल किती बरं का, हे टोटल L आहे. जर हे X असेल तर हे किती असेल याच्या पुढं, इकडं L मायनस X. ठीक आहे, एवढी बात आपल्याला कन्फर्म आहे. आता आपण एक काम करू, आपल्याला जे काही आहे आपल्याला फाइंड आउट करायचं रिॲक्शन. तर मी रिॲक्शन कसं काढतो, मी मुवमेंट घेतो बरं का. मला रिॲक्शन काढायची RA रिॲक्शन जर तुम्हाला काढायची असेल तर मुवमेंट कुठे घेईल मी, हा B पॉईंट आहे, हा A पॉईंट आहे. तो टेकिंग मुवमेंट ॲट B इज इक्वल टू 0. कारण की मी तिथे जर का समजा MBच्या ठिकाणी बीच्या ठिकाणी जर का मुवमेंट घेतली तर तिथली रिॲक्शन काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. त्यामुळे मी इथं मुवमेंट घेतो. जर इथं आपण मुवमेंट घेतलं तर तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का, किंवा कुठे पण मुवमेंट घ्या, त्याचा काही विषय नाही. पण ठीक आहे, चला आपण समजा इथं मुवमेंट घेतोय, तर इथं जर का मुवमेंट घेतली तर हा येणारा बघा, हा इकडून येतोय, कोण येतोय, युनिट लोड. सो युनिट लोड येतोय 1,
इंटू सो 1 इंटू एल मायनस एक्स हा अशा पद्धतीने येतो आहे समजा आणि हा काय करतो आहे हा इकडून येतो आहे सो देअर फोर इज इक्वल टू आर ए इंटू एल. बोला बरोबर काढलं का रे मी. टेकिंग मुवमेंट ॲट बी इज इक्वल टू 0 राईट. सो देअर फोर तुम्ही काय करणार 1 युनिट लोड इंटू एल मायनस एक्स हा चालला आहे समजा अँटी क्लॉकवाईज आणि इकडे एक रिॲक्शन होती आर ए इंटू एल. बोला क्लिअर आहे का हे क्लिअर आहे का राईट. सो देअर फोर काय करणार तुम्ही आता तुम्हाला आर ए काढायचं आहे. आर ए कसं काढणार मी आर ए इज इक्वल टू काय येईल आर ए इज इक्वल टू एल मायनस एक्स डिवाइड बाय एल. बरोबर आहे का रे. सो एल मायनस एक्स डिवाइड बाय एल हा एवढा आपल्याला काय होईल आर ए. सांगायचं तात्पर्य काय आहे माहिती आहे का. सांगायचं तात्पर्य काय आहे की आर ए बदलत जाणार आहे. जसा लोड पुढे बदलत जाईल ना तसा आर ए आपला काय होईल बदलत जाईल. कशानुसार एक्सनुसार. तो जसं की बीम असा होता आपण आर एची आय एल डी काढतोय पहिली राईट. आता तुम्ही मला सांगा जर का समजा तो युनिट लोड या चक्का बरोबर जर इथं असेल म्हणजे एक्स इज इक्वल टू किती असेल रे 0. जर एक्स इज इक्वल टू 0 असेल तर मला सांगा रिॲक्शन किती असेल. टाका एक्स इज इक्वल टू 0 टाकला एल बाय एल 1 असेल किती असेल 1. जर एक्स इज इक्वल टू टोटल एल टाकलं असेल मी एल तर आर ए किती असेल रे एल मायनस एल 0 सो 0. क्लिअर झालं. तर त्यामुळे मला काय दिसायला भेटते आतमध्ये कोणत्याही प्रकारचा लोड नाही आहे. सो देअर फोर व्हेरिएशन कसं निघून येईल याची आय एल डी कशी बनेल तर याची आय एल डी बनून जाईल याची बनून जाईल एक राईट 0 रिॲक्शन आय एल डी फॉर रिॲक्शन आय एल डी फॉर बोला क्लिअर आहे काय आय एल डी फॉर आर ए काढता येईल अशा पद्धतीने काढून टाकला. मग आता तुम्ही म्हणणार आता मी तुम्हाला जर का प्रश्न केला की हा वाला कॉर्डिनेट समजा ही वाली व्हॅल्यू काय दाखवेल रे ही वाली व्हॅल्यू ही एक आहे ही व्हॅल्यू काही ना काही कमी येईल ही व्हॅल्यू काय दाखवेल ही पण रिॲक्शन दाखवेल ही पण रिॲक्शन दाखवेल. सांगायचा पॉईंट काय जर गाडी इथं आली तर ए या पॉईंटला रिॲक्शन किती डेव्हलप होईल एवढी डेव्हलप होईल. गाडीचं वजन किती आहे सध्या युनिट लोड आहे. जर समजा गाडी या पर्टिक्युलर पॉईंटला हा बीम आहे ना हा बीम तर गाडी जर का समजा इकडून चालत इथपर्यंत जर का आली इथं गाडी येऊन गेली तर या ठिकाणी रिॲक्शन किती तयार होईल इथं रिॲक्शन तयार होईल एवढी लक्षामध्ये. तर गाडी जेवढ्या लांब जाते ना तिथं रिॲक्शन आपली कमी होत चालली आणि गाडी जेव्हा या सपोर्टवरती येऊन जाईल ना या सपोर्टवरती तेव्हा याचं रिॲक्शन काहीच येणार नाही. क्लिअर झालं का पॉईंट तुम्हाला भाग्येश्वरी कळतंय का. आता पुढची बात आता आपण काय साठी काढली आय एल डी फॉल्ट रिॲक्शन काढली आर ए. आता मी काढतो आय एल डी फॉल्ट रिॲक्शन बी. आय एल डी फॉर रिॲक्शन ॲट बी. सो आय एल डी फॉर आर बी काढायचं म्हणजे कसं येईल बरं का डायग्राम काढून घेऊ आपण. सो रोलर असं दाखवा नाही तर वेगळ्या पद्धतीने दाखवा काही प्रॉब्लेम नाही. तर हा रोलर आता काय करतोय गंमत बघा कुठे बी युनिट लोड लावला आहे समजा गाडी अशी चालत आली इथून तिथपर्यंत अंतर हे एक्स असते एल मायनस एक्स असते राईट. मला फाइंड आउट करायचे आर बी रिॲक्शन. जर मला आर बी रिॲक्शन फाइंड आउट करायची असेल ए आणि बी तर मी काय करणार बरं का सिम्पल आहे. तर मी काय करणार मुवमेंट घेईल एक तर मुवमेंट घ्या नाहीतर तुम्ही समेशन ऑफ एफ ऑफ वाय बी करून टाकलं असतं तरी पण झालं असतं काम. वरून येतोय समथिंग आणि इकडून रिॲक्शन ते ठीक आहे आपण या केसमध्ये जाऊ. आता जर समजा लोड असा फिरतोय तर मला रिॲक्शन काढायचं आर बीची मुवमेंट घेतो मी एला समेशन मुवमेंट ए इज इक्वल टू 0. मग करा हिशोब किती येईल बरं का. इथं जर काय घेतोय तर 1 युनिट आहे 1 इंटू एक्स हा चालला असा 1 इंटू एक्स आणि हा चालला त्याचा उलटा इज इक्वल टू आर बी इंटू एल आर बीची व्हॅल्यू किती आली रे एक्स बाय एल. आर बी इज इक्वल टू एक्स बाय एल. सो आर बी इज इक्वल टू किती येतोय एक्स बाय एल येतोय म्हणजे काय बरं का आपण इथून सुरुवात करतो मोजायला राईट ना. एक्स इज इक्वल टू 0 एक्स झाला हा इथपर्यंत अशापर्यंत आपण मोजत जातो. मग तुम्ही मला सांगा जर समजा आर बी इज इक्वल टू किती म्हणलंय जर एक्स इज इक्वल टू 0 असेल आर बी किती असेल रे जर एक्स इज इक्वल टू 0 असेल आर बी किती असेल सांगा पटकन तुम्हाला विचारतोय मी 0 राईट.
कारण की तिथून सुरुवात होते ना गाडी, इथून गाडी येते आणि आपल्या इथं रिॲक्शन. तो इथं जर का गाडी इथं उभी असेल इथं रिॲक्शन नाही येणार, राईट. पुढे एक्स इज इक्वल टू जर का समजा यल असेल, गाडी आता चालत चालत इथपर्यंत येऊन गेली, तिथं रिॲक्शन किती असेल त्याच्यामध्ये टाका. तो यल बाय यल इज इक्वल टू व्हॉट 1. सो आर बी इज इक्वल टू 1. सो देअरफॉर डायग्राम कशी बनेल, स्टॅटिकली डिटर्मिनंट आहे. सो डिटर्मिनंट आहे त्यामुळे आपल्या लक्षामध्ये येऊन जातं लिनियर डायग्राम बनेल. ILD फॉर RB. झालं क्लिअर. हे झाले रिॲक्शनबद्दल. सो रिॲक्शनबद्दल आणि हे प्रत्येक पॉईंट काय रिप्रेझेंट करतायत, हे दाखवत आहेत रिॲक्शन RB. हे सगळे RB रिॲक्शन दाखवते बरं का. जर युनिट लोड जर इथं असला तर इथं रिॲक्शन किती असेल, युनिट लोड जर का समजा इथं असला तर इथं रिॲक्शन किती असेल, युनिट लोड जर का समजा इथं असला तर इथं रिॲक्शन किती डेव्हलप होईल, तो तुम्हाला कळतंय का. एका स्पेसिफाईड पॉईंटवरती म्हणजे सपोर्ट असेल किंवा मेंबरमधला कोणता पण पॉईंट त्या ठिकाणी काय होईल त्याची कहाणी बघतोय. आता रिॲक्शनबद्दल बोलतोय तर रिॲक्शन कुठे येतील, सपोर्टला रिॲक्शन येतील, म्हणजे थोडी रिॲक्शन येतील ना. क्लिअर झाली बात. आता आपण बघणार आहोत शेअर फोर्स. आता शेअर फोर्सबद्दल कसं काढतो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता शेअर फोर्सबद्दल आपण कसं काढतो याच्याबद्दल लक्ष द्या सगळ्यांनी. X/L. सो फॉर शेअर फोर्स मला डायग्राम दिली अशा पद्धतीने सिम्पली सपोर्ट दिले. हा पर्टिक्युलर पॉईंट आहे C, याला A, याला B, याला C म्हणलोय. आणि युनिट लोड समजा आता विचार करा C. मला म्हणले की हा जो C पॉईंट आहे ना, या C पॉईंटच्या ठिकाणी व्हेरिएशन काय निघून येईल ते सांगा. जेव्हा गाडी इथं असेल तेव्हा इथं शेअर स्ट्रेस किती असेल, इथं असेल तेव्हा इथं शेअर फोर्स किती असेल, अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. तो मी काय करतोय आता C पॉईंटला करतोय ना. लक्षात घ्या, गाडी जेव्हा इकडून ती याच्या अलीकडे चालत येते ना तेव्हा शेअर फोर्स वेगळं असणार आणि इकडे चालत असताना पलीकडे शेअर फोर्स वेगळं असणार. त्यामुळे मी काय करतो, गाडीला अलीकडे ठेवतो C पॉईंटच्या कुठं, C पॉईंटच्या लेफ्ट साईडला, आणि आपण ॲनालिसिस करून घेऊ. तो C पॉईंटच्या लेफ्ट साईडला ठेवणं म्हणजे काय बरं का, मला Cला काढा लावलं ना त्यांनी, तर मी काय करतो, इथे युनिट लोड आलेला आहे, तो जिथपर्यंत युनिट लोड असतो त्याला आपण अंतर X म्हणून देऊ. समजा इथून सुरुवात करतो मी चालायला, इथपर्यंत अंतर किती आहे, X आहे युनिट लोडपर्यंत, आणि इथून तर C पर्यंत अंतर ज्याला मी Z म्हणतो, आणि टोटल लेंथ जी आपली या टोटल लेंथला मी L म्हणतो, राईट. तर आता लक्षात घ्या, शेअर फोर्सचं व्हॅरिएशन जे आहे ना या C पॉईंटच्या अलीकडे राहिल्यावरती वेगळं निघून येतं आणि पलीकडे राहिल्यावरती वेगळं निघून घेत असतं. त्यामुळे मला काय करावं लागेल बरं का, अलीकडे काय व्हॅरिएशन येते ते काढावं लागेल आणि Cच्या पुढे काय व्हॅरिएशन आहे ते पण मला काढावं लागेल. त्या दोघांसाठी इक्वेशन काढावं लागतील. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारेल तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन विचारेल तो. मग बघा बरं आता काय करतो मी, मला या ठिकाणी काय काढायचं आहे, इथं शेअर फोर्स काढायचा आहे. तर इथं शेअर फोर्स काढायचा असेल तर मी पहिले काय करतो, सुरुवातीला पहिली केस घेतो. पहिली ही डायग्राम झाली का काढून, आपण पहिली केस घेऊ. काय पहिली केस घेऊ बरं का, आपला युनिट लोड जो आहे ना, युनिट लोड कुठे आहे, तो युनिट लोड ना Cच्या अलीकडे ते समजा. तर Cच्या अलीकडे म्हणजे केस नंबर 1. मी असं म्हणू शकतो का की जो C आहे आपला X आहे, X 0 पहिली केस बरोबर आहे का. बघा आपला जो काही युनिट लोड आहे हा युनिट लोड या इथून तर या C पर्यंत व्हॅरी होतोय. या केसमध्ये शेअर फोर्स काय व्हॅरिएशन देईल त्याच्याबद्दल मी अभ्यास करतोय. तर पर्टिक्युलर जो शेअर फोर्स आहे ना त्याच्या इथून तिथपर्यंत व्हॅरिएशन, तेव्हा मी काय म्हणतोय बघा, हा X जो आहे ना 0 ते Z असेल तेव्हा व्हॅरिएशन काय निघून येईल मी ते काढतोय. चालेल. मग आता बघा बरं का, सो X इज इक्वल टू 0 टू Z पर्यंत त्याचं व्हॅरिएशन बघू काय होईल. राईट. इथं C पॉईंट होता आणि युनिट लोड आपला इथं होता. आता तुम्ही काढा, तुम्हाला माहिती काय माहिती बरं का, जर C पॉईंटला आपल्याला शेअर फोर्स काढायला लावता तर तुम्ही इथून तोडून टाकणार, असा मेंबर इथून तोडून टाकणार, राईट. तोडून टाकणार, इकडे तोडून टाकणार आणि उभं राहून इकडे बघणार, तुम्ही इकडे बघणार. तर इकडे आपण तेच करायचं, इकडे उभं राहायचं आणि इकडून इकडे बघायचं. तर आपण काय म्हणा, आपल्याला जे काही दिसेल ते त्या पलीकडच्या साईडला लिहायचं. सो देअरफॉर या इथे जो शेअर फोर्स येईल तो काय येईल बरं का, इथं शेअर फोर्स येईल तो काय येईल, तो मी काय म्हणणार, तुम्ही काय बोलतो, शेअर फोर्स ॲट अ C इज इक्वल टू आपण याची रिॲक्शन काढली होती, RAची रिॲक्शन किती आली होती, RAची रिॲक्शन किती आली होती, 1 - X/L दॅट इज वॉट L - X डिवाइड बाय L. याची रिॲक्शन ही आली होती आणि याची किती आली होती बरं का, याची व्हॅरिएशन X/L. रिॲक्शन पण लिहून टाकलं. ठीक आहे. आता मी इथं उभं राहतो तर तुम्हाला माहिती आहे शेअर फोर्स म्हणजे काय बरं का, ट्रान्सफर डिरेक्शनमधल्या फोर्सची म्हणजे व्हर्टिकल डिरेक्शनमधल्या फोर्सेसची सम जी असते त्याला आपण शेअर फोर्स म्हणून देत असतो. आयदर साईड. सो आयदर साईड म्हणजे काय, मी याच्या अलीकडेच अभ्यास करतो, एक तर अलीकडे करा किंवा पलीकडे करा. मग इथं उभं राहून जेव्हा तुम्ही इकडे बघणार तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, शेअर फोर्स ॲट अ C इज इक्वल टू तुम्हाला काय दिसायला भेटेल, तर इथं तुम्ही बघतायत म्हणजे तुम्ही शेअर फोर्स ॲट अ C इकडे तुम्ही बघताय, तुम्हाला काय दिसायला भेटेल, तुम्हाला दिसायला भेटेल की वरती जाणारा जो आहे तो वरती जाणारा तुम्ही पॉझिटिव्ह घेता, तो वरती जाणारा रिॲक्शन किती आहे, L - X डिवाइड बाय L
राईट -1, हा 1 खाली जाईल आणि हा वरती जाईल, तर तुम्हाला असलं काहीतरी दिसायला भेटते जेव्हा तुम्ही इकडून इकडे बघतायत. मग झाला आपला शेअर फोर्स ॲट सी. शेअर फोर्स असा काढतो आपण, बरोबर, असंच काढतो. मग सांगा बरं का किती येईल. हा यलमधून यल गेला, किती येतो सांगा. -x/l. तो शेअर फोर्स ॲट अ सी, राईट, शेअर फोर्स ॲट अ सी किती येईल, -x/l. तर या पर्टिक्युलर पॉईंटला -x/l येऊन जाईल. बोला, इथपर्यंत क्लिअर आहे का रे. राईट. आता तुम्ही मला सांगा, हां चालेल. इथपर्यंत क्लिअर आहे. हां, शेअर फोर्स कुठे पण येईल, इथं 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 पण येईल, कुठे बी येईल. रिॲक्शन फक्त इथे येतील आणि इथे येतील, एवढी बात कन्फर्म आहे, बरोबर. आता मला म्हटलेलं इथं शेअर फोर्स काढा, इथं शेअर फोर्स काढा. आपल्याला माहिती आहे की कोणत्या पण पॉईंटला जर शेअर फोर्स काढायला लावतायत त्याच्या अलीकडे व्हेरिएशन आणि पलीकडे व्हेरिएशन सारखी राहणार नाही आहे. मी एक काम करतो, या सीच्या अलीकडे जेव्हा युनिट लोड असेल ना, इथं जर का युनिट लोड असेल ना, तर लक्षात घ्या सीच्या अलीकडे एवढ्या झोनमध्ये इथं जर का युनिट लोड असेल ना, तर तेव्हा व्हेरिएशन वेगळं बनेल. आणि या सीच्या पुढं या झोनमध्ये जर का समजा युनिट लोड आला ना, तेव्हा व्हेरिएशन वेगळं बनेल. तर मी पहिली केस उचलली, केस नंबर 1. कोणती केस, की जेव्हा आपला हा युनिट लोड म्हणजे समजा इथून ते इथपर्यंत अंतर किती असतं, एक्स, मग व्हॅरी होत जाईल ना, इथून तिथपर्यंत व्हॅरी होत जाईल. म्हणजे आपला एक्स व्हॅरी होईल कुठून, 0 पासून तर झेडपर्यंत. याचा अंतर मी झेड म्हणतो, समजा झेड म्हणतो मी सीपर्यंत. तर 0 पासून तर झेडपर्यंत जर का समजा ते व्हॅरी होत असेल तो चक्का, तर व्हेरिएशन काय दिसायला भेटेल या सी पॉईंटला, त्याच्याबद्दल मी बोलतोय. इथपर्यंत क्लिअर झाला का तुला. राईट. मग आता मी काय करतो, केस 1मध्ये मी काय बोललो की आपला हा एक्स व्हॅरी होत चालला आहे कुठून, 0 पासून तर झेडपर्यंत व्हॅरी होत चालला आहे. फक्त एवढ्या झोनचा अभ्यास करतोय, मग मी काय करणार, या झोनमध्ये आपण काय करणार, याला कापला, इथून कापला, राईट. तो आपण काय करतो, कापल्यानंतर एक तर इकडचा अभ्यास करा, नाही तर इकडचा अभ्यास करा, तुम्हाला पटेल तिकडून शेअर फोर्स काढा. आपल्याला सोपं जात असतं अलीकडचा भाग, राईट. मग मी काय करतो, लाल पेनवरती कापतो आणि कापून असा बघतो इकडं, तो इकडं बघणार. तर कापल्यानंतर इथं काय असेल बरं का, इथं शेअर फोर्स असेल. तो कापून इकडे जेव्हा बघतोय मी, तर मला काय दिसायला भेटेल, शेअर फोर्स ॲट अ सी. इकडे काढा, अलीकडचं घ्या किंवा पलीकडचं घ्या, इक्वेशन सेमच येतं. मी कापून इकडच्या साईडनं बघतो, मला शेअर फोर्स काय दिसायला भेटेल बरं का आता याच्यामध्ये. तर तुम्हाला दिसायला भेटेल तो हा रिॲक्शन इथं किती असते, इथं रिॲक्शन आपल्याला माहिती ना, अगोदर काढली होती आपण, रिॲक्शन काढली होती आपण L-x/L, बरोबर. आणि तो होती x/L. तुम्हाला लक्षामध्ये येते, कापून जेव्हा बघतोय ना मी, हा वरती जाताना दिसायला भेटतोय, आणि इकडून जेव्हा मी बघेल आणि वरती जाताना कोण दिसायला भेटत असेल ना, तर मी त्याला पॉझिटिव्ह घेत असतो, मला माहिती आहे. मग काय असेल बरं का, L-x/L. हा चालला वरती म्हणे, आणि एक युनिट लोड जो आहे ना या झोनमध्ये खाली जाताना दिसायला भेटेल, तो -1 असेल. मग शेअर फोर्स ॲट अ सी इज इक्वल टू, याचं एक्सप्रेशन काय होऊन जाते, L-x-L/L. दॅट इज वॉट, तो शेअर फोर्स ॲट अ सी इज इक्वल टू -x/L. शेअर फोर्स ॲट अ सी इज इक्वल टू -x/L. हे क्लिअर आहे का इथपर्यंत. राईट. हा, मग आता 0 इथून तर इथपर्यंत व्हॅरिएशन कोणत्या प्रकारचं होतं, शेअर फोर्सचं. म्हणजे इथं व्हॅरिएशन कसं होईल, मग बघा ना, याला व्यवस्थित समजून सांगता येईल अजून. एक मिनिट, कसं सांगायचं आहे बघा. आता विचार करा, शेअर फोर्स ॲट अ सी किती आला, तो शेअर फोर्स ॲट अ सी -x/L. याचा अर्थ काय, जर का समजा गाडी इथं उभी असेल तेव्हा या पर्टिक्युलर सेक्शनला शेअर फोर्स किती येईल, तर ते बघा, x = जेव्हा 0 असेल, जेव्हा युनिट लोडवाली गाडी इथं उभी असेल तेव्हा इथं शेअर स्ट्रेस किती येईल, तर तुम्ही म्हणणार 0/L. SF ॲट अ सी इज इक्वल टू 0, बरोबर. जर समजा गाडी इथं या झोनमध्ये येत असेल, ते काहीतरी आपण इथपर्यंतच काढलेलं आहे बरं का. जर समजा गाडी झेड एवढ्या अंतरापर्यंत आली, सो x = जर का झेड असेल, जर x = झेड असेल, तर शेअर फोर्स किती येईल रे, -z/L. क्लिअर आहे, -z/L येईल. ते अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटून जाते ही बात. सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाली असेलच डायग्राम. इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक. 0 0 x = झेड. तर इथून ते इथपर्यंत होणारं व्हॅरिएशन 0 असेल तर काय, झेड असेल तर काय, शेअर फोर्स मी काढून टाकला. जर 0 वरती असेल तर 0 शेअर फोर्स असेल. जर बरोबर इथं आला, इथे बरोबर त्या पॉईंटवरती, एक तर अलीकडे म्हणू आपण, जस्ट लेफ्टवरती किती असेल, -z/L. जस्ट लेफ्ट, कारण की मी कंडिशन कशी दिली, x = इथे बघा 0 असं केलं मी, असं म्हणजे जस्ट लेफ्ट येते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं.
आता हे जस्ट लेफ्ट मग झेडच्या जस्ट लेफ्ट बरोबर झेडवरती नाही आलो मी, झेडवरती नाही, झेडच्या जस्ट लेफ्ट तुम्हाला एवढी व्हॅल्यू दिसायला भेटेल मायनस झेड बाय एल. इथपर्यंत जर क्लिअर असेल तर आता पुढचा 2 घेतो मी. सो केस 2 काय असेल आता, जो आपला एक्स असेल तो एक्स कुठून तो कुठपर्यंत प्रकारे, हा सी पॉईंट आहे राईट, सी पॉईंट इथून ते इथपर्यंत सी पॉईंटचं अंतर झेड असतं. आता युनिट लोड आपला इथे येऊन गेला, जर युनिट लोड आपला इथे येत असेल तर इथून ते इथपर्यंतचं अंतर किती काय मानतो मी, याला मी एक्स मानतो. आता मला सांगा आपला एक्स कुठून तर कुठपर्यंत व्हॅरी होतोय, या सी पासून ते इथपर्यंत, म्हणजे कुठून कुठपर्यंत व्हॅरी होतोय सांगा रे. आपला जो एक्स आहे तो एक्स कुठून तर कुठपर्यंत व्हॅरी होतोय सांगा बरं का. एक्स व्हॅरीज फ्रॉम व्हॉट, झेड पासून तर एलपर्यंत, झेड टू एल, जस्ट राईट ऑफ झेड टू दी लेफ्ट टू दी लेंथ एल इथपर्यंत. बरोबर लिहिलं का, चला बोला. दुसरी केस ही वाली घेतोय, तर जो काही आपला युनिट लोड आहे या इथून तर इथपर्यंत व्हॅरी होताना दिसायला भेटतोय ना तो, मग मी काय करतोय एक्स कुठून तर कुठपर्यंत झेड पासून एलपर्यंत, तर असं केस घेऊ शकतो का मी. क्लिअर आहे का इथपर्यंत सांगा, क्लिअर आहे का कमेंट. चला आता आपण काय करूया, टाका तिथं लोड आणि मला शेअर फोर्स काढून दाखवा. तुम्हाला इथली रिॲक्शन माहिती आहे, इथली रिॲक्शन अगोदरच काढून ठेवली आपण, यल मायनस एक्स बाय एल, आणि इथली रिॲक्शन होती आपली एक्स बाय एल राईट. इथं होता आपला सी, इथं आला युनिट लोड 1. ठीक, तर आता गंमत बघा, मी जे आहे ना मला सोपं करून पडतं बाबा हो, मला सोपं करून पडतं, कापून इकडं बघायचं, कापायचं इथं आणि इकडं बघायचं राईट. काय दिसायला भेटते बरं तिकडं, तर तुम्ही काय बोलतो शेअर फोर्स ॲट अ सी इज इक्वल टू काय दिसायला भेटते, फक्त वरती जाणारा यल मायनस एक्स बाय एल दिसतोय राईट का. तो शेअर फोर्स ॲट दिस सेक्शन कधी, जेव्हा लोड पुढे असेल तेव्हा तुम्हाला काय भेटेल व्हॅरिएशन, यल मायनस एक्स बाय एल. सो यल मायनस एक्स बाय एल भेटून येईल. क्लिअर आहे. मग आता मला तुम्ही सांगा, जर समजा एक्सची व्हॅल्यू कुठून तर कुठपर्यंत व्हॅरी होते, इथून पुढे व्हॅरी होते ना ते, जर मी एक्सची व्हॅल्यू झेड टाकली, एक्सची व्हॅल्यू जर का मी झेड टाकली तर मला एस एफ ॲट सी किती भेटेल, झेड मायनस एक्स बाय एल राईट. जर समजा मी एक्स इज इक्वल टू एल टाकला तो किती भेटेल मला, शेअर फोर्स ॲट अ सी इज इक्वल टू 0. बोला क्लिअर आहे काही, झालं ही वाली कहाणी. तर मी बघ व्हॅरिएशन कुठे करतोय, झेड टू एल, तो एक्स इक्वल टू जर का झेड टाकतो तर शेअर फोर्स झेड मायनस एक्स बाय एल होऊन जाईल. इथपर्यंत बात आपली क्लिअर होऊन जाते. तर आता आपण काय करणार, झेड मायनस, एक मिनिट, एल मायनस झेड ना, इथे एल मायनस झेड, एक्सची व्हॅल्यू झेड टाकायची, सो एल मायनस झेड होऊन जाईल. ओके, एल मायनस झेड बाय एल हा असा होऊन जाईल, एल मायनस झेड बाय एल. हे एक्सप्रेशन येऊन गेलेत. आता आपण त्याची डायग्राम बनवून बघू की शेअर फोर्सची डायग्राम कशी बनते. बघा तुम्हीच आता, हा असा बीम होता आपला सिम्पली सपोर्टेड बीम, आपल्याला डायग्राम बनवायची ILD. सांगा बरं का मला, एक्स इज इक्वल टू 0 होता तेव्हा किती आले होते शेअर फोर्स, बघा एक्स इज इक्वल टू 0ला शेअर फोर्स 0 होता. नंतर एक्स इज इक्वल टू हा सी पॉईंट होता आपला, सी पॉईंट जिथं कापलाय ना मी, जिथं मला पाहिजे होता तिथं अंतर झेड होता. एक्स इज इक्वल टू झेडला जेव्हा तुम्ही अलीकडे होते जस्ट लेफ्ट ऑफ द सी, तेव्हा शेअर फोर्स किती होता, मायनस झेड बाय एल होता. तो मायनस झेड बाय एल म्हणजे असं येईल ती डायग्राम बघा, मायनस झेड बाय एल त्याच्या खाली राईट. आणि जस्ट सीच्या पुढे जेव्हा तुम्ही जातात, जस्ट सीच्या पुढे जेव्हा एक्स इज इक्वल टू झेड असेल, तेव्हा व्हॅल्यू किती होती चेक करून घ्या, एल मायनस झेड बाय एल होती. नंतर काय झाली, 0 झाली. अशा पद्धतीने व्हॅरिएशन दिसायला भेटेल. क्लिअर होते. हे बघा सीच्या जस्ट जेव्हा तुम्ही लेफ्टला होते तेव्हा बघा तिथं पहिल्या केसमध्ये एक्स इज इक्वल टू शेअर फोर्स मायनस झेड बाय एल आहे राईट ना. किती असेल आपला झेड बाय एल, तो मायनस साईन मी खाली दाखवतोय, झेड बाय एल झाला. वरती काय असेल तो एल मायनस झेड बाय एल, सो एल मायनस झेड बाय एल असं असणार आहे. तो वरती काय असणार आहे, कारण की दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण चालला गेलो तो जस्ट राईटवरती जेव्हा बघणार, जस्ट राईटवरती किती, तो एक्स इज इक्वल टू जेव्हा झेड असेल तेव्हा एस एफ किती होता, एस एफ होता एल मायनस झेड बाय एल. क्लिअर आहे का ही डायग्राम. आणि पुन्हा एक्स इज इक्वल टू एलवरती आलो तर शेअर फोर्स किती होता, 0 होता. ते 4 कंडिशन काढल्यात आपण, 1 2 3 4 चारही कंडिशन अप्लाय करून टाकल्या, लेफ्टवाल्या बी राईटवाल्या बी, अशी डायग्राम बनणार आहे शेअर फोर्सची.
तर कधी कधी पोरं काय करतात, हा बघा असं जर का समजा सिम्पली सपोर्टेड बीम दिला आहे, इथं मला काढायला लावलं आहे, तर इथून ते इथपर्यंत अंतर ए मानून घेतात, इथून इथपर्यंत अंतर बी मानून घेतात. काही प्रॉब्लेम नाही, असं मांडलं तुला सोपं होईल. कसं बरं का, बघा तर याचं एक्सप्रेशन काय होईल, जर मी इथून ते इथपर्यंत ज्याला झेड म्हणत होतो त्याला जर का समजा मी ए मानून टाकला, तिथे काय होऊन जाईल, ए बाय एल येऊन जाईल. आणि जर समजा मी याला इकडच्याला बी मानून घेतोय, वरती काय येईल मग एल मायनस झेड, म्हणजे एल मायनस ए जर करून टाकलं तर बी, तर वरती काय येऊन जाईल, बी बाय एल. सो ए बाय एल आणि बी बाय एल असं लिहितात, ए बाय एल आणि बी बाय एल लिहितात. तो इथून तिथपर्यंत नंतर ए, इथं पुढचं बी, तो ए बाय एल आणि बी बाय एल असं पण लिहितात. हे सोपं जातं उलट. झाली बात क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला आता बेंडिंग मोमेंटसाठी काढायचे. सो शेअर फोर्स डायग्राम, ILD फॉर शेअर फोर्स, सॉरी ILD फॉर बेंडिंग मोमेंट, ILD फॉर बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट ॲट अ सी, एखादा पर्टिक्युलर पॉईंटवरती घेते बेंडिंग मोमेंट. सिंपल आहे, लक्ष द्या. अजून तुम्हाला बरोबर सगळ्यात तिघं कंडिशन समजून जातील. व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा, हा पर्टिक्युलर सी पॉईंटवरती मला व्हेरिएशन काढायचं आहे, की जर लोड इथं असला तर इथे बेंडिंग मोमेंट काय होईल, इथं असला तर काय होईल, इथं असलं तर काय होईल, इथं असलं तर काय होईल, काय होईल, काय होईल, अशा पद्धतीने. ठीक आहे, तो लक्षात घ्या. तर सांगायचं तात्पर्य काय, आता लक्षात घ्यायचं ना. इथं जर आपण ऑब्झर्व करायला गेलो तर लक्षामध्ये येतं, सी पॉईंटच्या अलीकडे व्हेरिएशन वेगळं असेल आणि पलीकडे व्हेरिएशन वेगळं असेल. तर मी काय करतो, पहिले हा झोन घेतो, याचा अभ्यास करतो, हा झोन घेतो, याचा अभ्यास करतो. सो जस्ट लेफ्ट जस्ट राईट अशाप्रमाणे आपल्याला करता येईल. मग मी काय करतो, समजा इथं युनिट लोड लावतो आता पहिल्या ठिकाणी. सो केस 1, इथून तिथपर्यंत एक्स अंतर, इथून तिथपर्यंत झेड अंतर, राईट. हे टोटल अंतर आपलं एल आहे. सो देअर फॉर केस 1, एक्स कुठे आपला, सो 0 पासून झेडपर्यंत आपला एक्स आहे. ठीक आहे, चला घ्या मुवमेंट. तुम्हाला मुवमेंट घेता येते, तुम्ही इकडेच बघतात असा, तर आपल्याला बघावं कसं लागतं, असं बघावं लागतं. हे बघा, या पर्टिक्युलर सी पॉईंट होता, तुम्हाला कसं बघावं लागतं, असं बघावं लागतं. मला सांगा, तुम्ही जेव्हा असं बघताय तो सॅगिंग मुवमेंट आहे, तुम्ही कसं करणार, इकडे बघा. इथं जर बघायला गेला तर इथं काय होईल बरं का, मुवमेंटचं एक्सप्रेशन काढा फॉर दिस पॉईंट. तो पर्टिक्युलर पॉईंट कुठे होता, आपण डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. हा सी पॉईंट होता, युनिट लोड इथं कुठेतरी आहे, राईट. सो टेकिंग मुवमेंट ॲट अ सी, तो इथं मुवमेंट, आपण इथं मुवमेंट घेतोय ना, आपल्याला काय पाहिजे, मुवमेंट ॲट अ सी इज इक्वल टू, इथे रिॲक्शन किती होती माहिती तुम्हाला, एल मायनस एक्स बाय एल, इथे एक्स बाय एल. चला सांगा बरं का काय काय दिसतंय मला. तो इथं मी जर घेतोय ते पलीकडे मला इकडूनच असं बघायचं, काय काय दिसतंय बरं का, आपल्याला दिसायला भेटतंय एल मायनस एक्स बाय एल, राईट. याची मुवमेंट घेतोय मी या पर्टिक्युलर पॉईंटला, इंटू झेड करावं लागेल मला, इथं उभा आहे, राईट. मायनस अजून काय करता येईल बरं, इथं उभा आहे हा युनिट लोडमुळे. सो 1 इंटू झेड मायनस एक्स. क्लिअर आहे का, क्लिअर होते का, मुवमेंट कुठे घेते बघ इथून. तो मग काय कॅल्क्युलेशन करून सांगा, एमसीचं एक्सप्रेशन काय बनेल. जस्ट इकडच्या बाजूला काय बनते बघा, याला जर सॉल्व केलं तर एक्सप्रेशन काय बनते मला सांगू बरं कोणतं. सॉल्व करू आपण त्याला, एल झेड मायनस एक्स झेड डिवाइड बाय एल मायनस झेड प्लस एक्स. ठीक, इकडे अजून पुन्हा जाईल ते काय होईल बरं का इकडे. सो एल झेड मायनस एक्स झेड मायनस एल झेड प्लस एल एक्स डिवाइड बाय एल. तो सांगा बरं, एल झेड कटला, एल झेड कटला, एल एक्स मायनस हा काय एक्स झेड, सो एक्स कॉमन काढता येईल. इथून काय येते बरं का, एल मायनस झेड डिवाइड बाय एल येत असेल. सो मला भेटत आहे या पलीकडं एम सी इज इक्वल टू एल मायनस झेड ब्रॅकेटच्या बाहेर एक्स आणला डिवाइड बाय एल. आता तुम्ही मला सांगा, आपलं व्हेरिएशन कुठून तर कुठपर्यंत 0 टू झेड आहे. जर का समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर एम सी किती भेटेल मला, 0. जर मी एक्सची व्हॅल्यू झेड टाकली, एम सी किती भेटेल मला, एम सी किती भेटेल आपल्याला, तर एम सी भेटेल आपल्याला एल मायनस झेड इंटू झेड डिवाइड बाय एल. क्लिअर झालं आहे इथपर्यंत, क्लिअर, राईट. तर कोणी याला कसं म्हणतं बघा, झेडला तुम्ही काय लिहितात, ए लिहून देतात आणि एल मायनस झेडला बी लिहून देतात. त्यामुळे हे एक्सप्रेशन काय होऊन जाईल माहिती आहे का, याला असं बी लिहिता येते पुढे जाऊन, ए बी बाय एल.
AB/L म्हणजे काय, ज्या ठिकाणी काढायला लावतात त्याच्या पलीकडच्या पोर्शनला ए म्हणा आणि पलीकडच्या पोर्शनला बी म्हणा, AB/L असं पण लिहिता येईल. सो L/Z म्हणजे बी म्हणतो याला मी, इथं ब्रॅकेटमध्ये कुठेतरी कोपऱ्यात लिहून घ्या, L/Z इज इक्वल टू बी, राईट, आणि Z इज इक्वल टू ए असं लिहून टाकलं तरी चालेल कोपऱ्यामध्ये कुठतरी. तो AB/L पण मला लिहिता येईल. झालं क्लिअर. आता आपण पलीकडच्या पोर्शनकडे जाऊ. पलीकडच्या पोर्शनमध्ये आता लोड जो आहे ना इथं इकडे आला व्हॅल्युएशन मला बघायचं इथून तिथपर्यंत या झोनमध्ये. तर इथून तिथपर्यंत बघायचं. याचा अर्थ काय बरं का, याचा अर्थ काय, आपला एक्स कुठे आता, आपला एक्स जो आहे तो झेड पासून एलपर्यंत आहे. तो झेड पासून तर एलपर्यंत आहे. तो जस्ट राईटला आहे अशा पण दिसायला भेटते. मग तुम्ही सांगा मला तर काय होतं बरं का, इथं जर मुवमेंट घेतली मी या पर्टिक्युलर पॉईंटला, आता इकडे बघेल आणि हा बघेल की कोण चाललाय बरं का, हा चाललाय वरती. सो देअरफॉर आपण इथं जर का मुवमेंट घेतली, सो मुवमेंट ॲट अ सी इज इक्वल टू हा चालला वरती, तो किती बरं का, x/L इंटू हे अंतर किती आहे इथून इथपर्यंत, हे अंतर किती आहे सी पर्यंत. ते बघा हे इथून तिथपर्यंत झेड होतं, इथून तिथपर्यंत किती असेल L-Z. क्लिअर, L-Z असेल. सो L-Z समजा पुढं झालं. आणि युनिट लोड पण आहे अजून त्याच्या ठिकाणी. युनिट लोड असा येतोय. तर युनिट लोड कसा येतो बरं का, असा येतोय. युनिट लोड जर का समजा असा येत असेल, मी मुवमेंट या ठिकाणी सीला घेतोय, तुम्ही मला सांगा बरं का काय येईल इथं, हा मायनस, सो हा चालला वरती मायनस, एक मिनिट हा चालला या डिरेक्शनमध्ये, हा पण त्याच्या डिरेक्शनमध्ये, बरोबर मायनस येईल ते. ठीक आहे, मायनस काय येईल बरं का, मायनस इथून ते इथपर्यंत अंतर किती आहे, सो इथून ते इथपर्यंत अंतर किती म्हणू आता याला मी, हा वाला टोटल एक्स आहे इथून, टोटल एक्स आहे, याला काय म्हणावं बरं आता. सर अजून दुसरी काही आयडिया होती का, केस 2 RA इंटू झेड. एक काम करणार आहे, इकडेच मुवमेंट घेण्यापेक्षा इकडे मुवमेंट घेऊ आपण. सोपं जाताना आपण कुठून घेतो, एक मिनिट, हा सी होता, लोड इथं आला आहे, ठीक, इकडे या डिरेक्शनमध्ये घेऊ, म्हणजे आपल्याला जास्त काही करायची गरज नाही पडणार. इथं रिॲक्शन किती असेल आपली, सिम्पल आहे मग. सो MC इज इक्वल टू L-X/L इंटू इथपर्यंत अंतर किती झेड. झालं, बरोबर झालं, आली मुवमेंट या ठिकाणी. माझा चला सांगा, जर समजा एक्सची व्हॅल्यू मी आता मला कुठून तर कुठपर्यंत व्हॅरी करायचं, इथून तिथपर्यंत एक्सची व्हॅल्यू जर का मी झेड टाकली तर उत्तर किती येते माझं, MC इज इक्वल टू, सो बेंडिंग मुवमेंट ॲट सी इज इक्वल टू किती येते, L-Z म्हणजे ज्याला बी म्हणतो आपण, L इंटू झेड. सो याला म्हणता येईल AB/L, याला AB/L म्हणता येईल झेड ठिकाणी. हां, जर मी आता x इज इक्वल टू L टाकला, तर तुम्ही मला सांगा L टाकल्यावर काय होईल, x इक्वल टू L टाकल्यावरती बेंडिंग मुवमेंट ॲट सी किती होऊन जाईल, 0. क्लिअर. मग या सगळ्या पॉईंटला उचला आणि डायग्राम प्लॉट करा. चल नाही आता पटपट मला सांग, x इज इक्वल टू जेव्हा 0 असेल तेव्हा बेंडिंग मुवमेंट किती येते, किती आणली आपण, x इक्वल टू 0 असताना, x इक्वल टू 0 असताना बेंडिंग मुवमेंट किती आणली आपण, काही करू नाही. x इक्वल टू L असताना बेंडिंग मुवमेंट किती आणली आपण, कुलदीप, x इक्वल टू 0 असताना, 0 आणि L असताना L-Z इंटू Z आपण x असताना x इक्वल टू 0 असताना पण 0 आहे आणि x इक्वल टू L असताना पण 0 आहे. आता आपण बघतो x इक्वल टू Z, अलीकडे बघा आणि पलीकडे बघा, x इक्वल टू Z असताना किती येते, तर x इक्वल टू Z असताना AB/L आहे. तो AB/L म्हणजे इथं तो AB/L म्हणा, किंवा यालाच काय म्हणता तुम्ही, याला म्हणतात तुम्ही Z ब्रॅकेटमध्ये L-Z/L असं म्हणतात, चालेल, असं म्हटलं तरी चालेल. तो हा पर्टिक्युलर पॉईंट इथे येईल, अशा पद्धतीने आपली डायग्राम बनेल, अशी आपली डायग्राम बनत असते. तर ही झाली आपली ILD फॉर बेंडिंग मुवमेंट. तर ILD फॉर बेंडिंग मुवमेंट अशा पद्धतीने येऊन जात असते. आता हे तुम्हाला सगळ्या गोष्टी कधी कळतील, युनिट लोड आपण एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पलच्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून घेऊ. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला 2 पॉईंट सांगतोय. काय पॉईंट सांगायचे तुम्हाला, काय कळतं बरं का, की यार बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम कुठे येते, जिथं तुम्ही लोड लावणार,
ज्या ठिकाणी तुम्ही लोड जिथं चक्का, आता बघा तो चाक जो आहे ना, तो चाक इथं जर का आला ना या पर्टिक्युलर पॉईंटला, कुठे हा बीम आहे इथं मला काढायला लावलं आहे, तर ज्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट मला काढायला लावली ना तिथं जर का चाक आला ना बरोबर, तर आपल्याला काय दिसायला भेटत असते, बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम. आलं लक्षात, बेंडिंग मुवमेंट काय असेल, मॅक्झिमम असेल. आणि मला तुम्ही सांगा शिअर फोर्स मॅक्झिमम कधी कधी असेल रे. एक एक्झाम्पल घेतो त्याच्यानं तुम्हाला कळेल. चला आता एवढं डेरिव्हेशन काढून दिले तुमच्या डोक्याने भुरू भुरू होते ते, त्यापेक्षा एक एक्झाम्पल घेऊन घ्या, एक्झामवरून क्लिअर होईल. मला काय काढायचं कम से कम तुम्हाला कळून देतो. एक्सप्रेशन का काढले तुम्हाला कळेल आता, एक्सप्रेशन का काढले. घ्या एक्झाम्पल. क्वेश्चन, पेन कुठे गेला. क्वेश्चन, ड्रॉ इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम. इन्फ्लुएन्स लाइन diagram. Draw influence line diagram for vertical reaction. For vertical reaction at A, that is what, RA, ब्रॅकेट मध्ये लिहा RA, कॉमा shear force at C, shear force at C, that is what, shear force at C, याला तुम्ही VC म्हणू शकता ब्रॅकेटमध्ये. and bending moment at D, and bending moment at D, right, for given beam. गिवन बीम म्हणजे बीम तुम्हाला दिलेला आहे. आता काय बीम दिलाय बघा, दोन पॉईंट पाच मीटर ही लेंथ आहे, राईट. हे ए, हे बी इकडं, हा सी पॉईंट, हा डी पॉईंट. सगळ्यात अगोदर आपण त्यांच्या रिॲक्शन फाइंड आउट करून टाकू. चला करा रिॲक्शन फाइंड आउट जर केलं तर काय काय ते बघा. तुम्हाला सांगा इथली रिॲक्शन किती येईल रे, तोंडी सांगा. इथली रिॲक्शन किती येईल आपली, L मायनस एक्स बाय एल. बघा तुम्हाला काढून दाखवलं मी, L मायनस एक्स बाय एल. सो टोटल L किती आहे, 2.5, 5, 10, राईट. आता एक्स किती आहे, एक्स आपल्याला माहीत नाही, पर्टिक्युलर ठिकाणी जर त्यांनी म्हटलं तिथून आपल्याला एक्स काढता येईल तो, राईट. सो देअरफॉर मला दिसायला भेटते ती रिॲक्शन काय येते आपली, 10 मायनस एक्स बाय 10. क्लिअर. इथं रिॲक्शन किती येईल आपली, इथे रिॲक्शन किती असते भाग्यश्वरी बी पॉईंटला, एक्स बाय एल. तो एक्स बाय एल म्हणजे एक्स बाय 10 लिहू शकतो मी, एक्स बाय 10. एवढी बात आपल्याला कन्फर्म आहे, एवढी बात आपण शिकलेलो आहोत. आता मला जे ना मी काढून टाकलेत रिॲक्शन सरळ सरळ. आता मला काढायचे ILD फॉर RA, ILD फॉर फर्स्ट, ILD फॉर रिॲक्शन RA. मी RB साठी पण काढतो, RA साठी पण, त्याने RAच म्हटलेलं आहे, आपण RB साठी पण काढून टाकू. तो चला ILD फॉर RA. मग टाका, तुमच्याकडे रिॲक्शन सरसकट दिलेले आहेत, तुम्ही टाका, तुम्हाला येऊन जाईल पद्धतशीर. काय बरं का, जर एक्स इज इक्वल टू मला RAची काढायचं ना, RAची व्हेरिएशन, मग इथून सुरुवात करतो आपण, आपलं चाललं इकडून. आता बघा तो RA साठी, मग RAची रिॲक्शन काय आहे तुम्हाला माहिती आहे, RA इज इक्वल टू 10 मायनस एक्स डिवाइड बाय 10. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू जर मी 0 टाकला तर RAची व्हॅल्यू किती येते, 1 येते. जर एक्स इज इक्वल टू L टाकला तर RAची व्हॅल्यू किती येते, किती येईल, जर L टाकला तर L म्हणजे 10, 10 मायनस 10 0, तो 0 येईल. झाली डायग्राम. बघा बनवा बरं डायग्राम कशी बनती, याची डायग्राम कशी बनेल. रेट हा कॉर्डिनेट असेल 1, हा असेल 0. झाली का डायग्राम बनवून रे, राईट. आणि हे काय असेल आपलं, ही रिॲक्शन असेल. तर टोटल रिॲक्शन किती आहे, 10 मायनस एक्स बाय 10, 10 मायनस एक्स बाय 10. तर हे झालं आपलं आपण ILD बनवली रिॲक्शन ए साठी. सो ILD फॉर रिॲक्शन ए झालं. आता मी काढणार ILD फॉर रिॲक्शन बी. हे कळालं का रे, का नाही कळालं सांगा, कमेंट करा पटपट. चला पुढे. आता आपण काढूया ILD फॉर रिॲक्शन बी. रिॲक्शन बी तुम्हाला माहिती आहे इथली रिॲक्शन किती माहिती. आता याचं काम नाही आपल्याला, जी इकडचं काम आहे ना, इकडचं लक्षात घेऊ. 2.5, 2.5 हे 5. इथली रिॲक्शन किती असते, एक्स बाय एल. एक्स बाय एल म्हणजे काय, एक्स बाय 10. एक्स बाय 10 असते. सो RB किती आहे, RB इज इक्वल टू एक्स बाय 10 आहे.
आर बी इज इक्वल टू एक्स बाय 10 असेल तर मला सांगा एक्स इज इक्वल टू जेव्हा 0 असेल तर आर बी किती येईल? आर बी किती येईल? 0. एक्स इज इक्वल टू जेव्हा एल असेल, एल म्हणजे काय 10, सो एक्स इक्वल टू जेव्हा 10 असेल तेव्हा आर बी किती असेल? 1. आर बी किती असेल? 1. मग बनवा डायग्राम. डायग्राम जागेवरती बनवता येते. आपला बी एक्स इज इक्वल टू 0 असताना आर बी किती आहे? 0. एक्स इज इक्वल टू 10 असताना आर बी किती आहे? 1. ठीक आहे, ते काय झाले आपली? हा 1. यांचा वापर करायचा बरं का आपला रिॲक्शन काढण्यासाठी. हे फक्त युनिट लोड अप्लाय करून आपण डायग्राम बनवतोय. ही इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम आहे, पण इन्फ्लुअन्स लाईन डायग्रामचा वापर अजून केलेला नाही आपण. अजून केलेलं नाही. आपल्याला अजून मुल्यर बॅस्लो प्रिन्सिपल शिकायचं आहे. ते इतकं पानचट आहे, हे तुम्हाला एवढं करायची गरज नाही. इतकं पानचट आहे. एका सेकंदामध्ये आय एल डी बनते. किती? 1 सेकंदामध्ये, फक्त एकच सेकंद, एका सेकंदामध्ये आय एल डी बनते. पण मी तुम्हाला काय शिकवतोय, कारण की त्यांनी इतके हुशारीपणा केलेले, त्यांनी डायरेक्ट एक्सप्रेशन विचारलेले. तर रिॲक्शनचे एक्सप्रेशन काय असेल? मग सरळ सरळ माहिती आहे ना आपल्याला, एल मायनस एक्स बाय एल, एक्स बाय एल खल्लास. नंतर जो काही हे असतो शेअर फोर्स तो किती? मायनस एक्स बाय एल, नंतर एल मायनस झेड बाय एल. अशा पद्धतीने ते विचारतो. चला बोला, तुम्हाला रिॲक्शनबद्दल काही डाऊट उरतोय का? आता इथपर्यंत रिॲक्शन कंप्लीट झाली का? रिॲक्शनची आय एल डी बनवता येईल का? ठीक आहे, तो रिॲक्शनची आय एल डी तुम्हाला बनवता येईल. आपण जो आता शेअर फोर्सकडे, चला शेअर फोर्सकडे, तो शेअर फोर्सकडे आपण जाऊ आता. आय एल डी फॉर शेअर फोर्स. आता शेअर फोर्सची आय एल डी बनवण्यासाठी त्यांनी मेन्शन तर केलं आहे आपल्याला, कोणता एक सी पॉईंट म्हटलेला आहे. तर सी पॉईंटला आपण काय करूया? व्हेरिएशन बघूया, शेअर फोर्सचं व्हेरिएशन. की गाडी जर का समजा तिथं असेल तर काय, इथं असेल तर काय, इथं असेल तर काय, त्याच्यानुसार. मग बघा, तो शेअर फोर्ससाठी आपण काय करणार? आपली डायग्राम आहे 5, 2.5, 2.5. रिॲक्शन माहिती आहे, रिॲक्शन माहिती आहे. ठीक आहे, सो रिॲक्शन वगैरे सगळं माहिती आहे आपल्याला. पण आपल्याला एवढं काही करायची गरजच नाही. पॉईंट काय दिलेत? हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय म्हटलं बरं का? क्वेश्चन वाचा, शेअर फोर्स ॲट अ सी, शेअर फोर्स ॲट अ सी. तर मला सांगा बरं का, सीच्या ठिकाणी जर तुम्हाला शेअर फोर्स काढायचा असेल तर तुम्हाला जस्ट लेफ्ट आणि जस्ट राईट काढावा लागतो. तर जस्ट लेफ्ट शेअर फोर्स किती आणला होता मी? जस्ट लेफ्ट शेअर फोर्स किती आणला होता मी? बघा, तुम्हाला दिसायला भेटेल. आपल्याकडे एक्सप्रेशन होते, सगळे एक्सप्रेशन आपण काढून झाले. एकतर तुम्ही फॉर्म्युला बनवा, त्या फॉर्म्युल्याने जा, नाहीतर मग आपल्याकडे एक्सप्रेशन आहे, सरळ सरळ लक्षात ठेवायचं. काय बरं का, एक्सप्रेशन कोणते होते ते एक्सप्रेशन तुम्हाला दाखवावं लागतील पुन्हा. आता बघा, जर इथून ते इथपर्यंत असणार तुम्ही, इथून ते इथपर्यंत, तर आपल्याकडे काय व्हेरिएशन होतं रे शेअर फोर्ससाठी? मायनस एक्स बाय एल, राईट. आणि इकडून ते इथपर्यंत होतं तेव्हा काय होतं? तर इथून ते इथपर्यंत जेव्हा होतो आपण अलीकडं, तेव्हा काय होतं बरं का? तो इथं व्हेरिएशन होतं 1 मायनस एक्स बाय एल. सिम्पल येणार आहे, राईट. तर या सीच्या अलीकडे व्हेरिएशन काय असतं? मायनस एक्स बाय एल. इकडे असतं 1 मायनस एक्स बाय एल. हे पाठ करून टाका डायरेक्टली. ठीक. मग मला सांगा तुम्ही, जर मी आता या पर्टिक्युलर पॉईंटच्या अलीकडचा अभ्यास करतोय, जर मी इथं एक्स इज इक्वल टू 0, एक्स मला 0 टाकावं लागणार ना. एक्स इक्वल टू जर 0 टाकला तर मला एस एफ ॲट सी किती भेटेल? 0 भेटेल, राईट. आणि जर का समजा मी या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत जर मी एक्स इज इक्वल टू 2.5 टाकला तर मला सांगा एस एफ ॲस सी किती येईल? 2.5 टाकला तर मायनस 2.5 डिवाइड बाय एल 10. व्हॅल्यू काय निघून येईल? व्हॅल्यू निघून येईल 1/4 का? मायनस 1/4 का आले? मायनस 1/4 म्हणजे मायनस 0.25, मायनस 0.25, मायनस 0.25 म्हणजे ॲक्सिसच्या खाली, म्हणजे इथे कुठेतरी येईल तो पॉईंट. म्हणजे हा 0 आणि अशा बंदे स्ट्रेट लाईनमध्ये जोडेल. झालं, हे झालं अलीकडचं. आता चला पलीकडं. पलीकडसाठी तुमच्याकडे इक्वेशन काय? 1 मायनस एक्स बाय एल. सिम्पल आहे. एक्स बाय असेल, एक्स बाय एल असेल, तिकडचा काय करा तुम्ही? 1 मायनस एक्स बाय एल काढा. मग सांगा मला आता याचं व्हेरिएशन कुठून होतं? झेडपासून तर एलपर्यंत. मग मला सांगा, जर मी एक्स इज इक्वल टू झेड टाकला तर मला एस एफ ॲट सी किती भेटेल रे? एक्स इज इक्वल टू जर मी झेड टाकला तर काय भेटेल मला? 1 मायनस एक्स बाय एल, किंवा आपण असं लिहिलं होतं, याला काय लिहिलं होतं आपण आठवते का? याला लिहिलं होतं आपण एल मायनस एक्स बाय एल. सॉरी, हे झेड होता का? सॉरी, हा झेड आहे रे. एल मायनस झेड बाय एल हे एक्सप्रेशन काढलं होतं आपण, आठवत बघा तिथे, बघा मागे एल मायनस झेड बाय एल होता तो. ठीक आहे. मग मला सांगा, एक्स इज इक्वल टू जर का समजा
एक्स नाही आला का याच्यामध्ये, एक्सच होता का, ओके ओके, हा एक्सच होता इथं. मग याच्या ठिकाणी जर का मी आता झेड टाकला तर ते अजून तो येईल एल मायनस झेड बाय एल. सो देअर फोर हे काय होईल, एल मायनस झेड बाय एल. एल मायनस एक्स डिवाइड बाय एल हे एक्सप्रेशन आहे. जर एक्सची व्हॅल्यू झेड टाकली तर ते वाजून एल मायनस झेड बाय एल बनून जाईल. आता एक्स इज इक्वल टू एल जर टाकला मी तर, एक्स इज इक्वल टू एल टाकला मी तर काय होईल बरं का, एल मायनस एल झिरो. तो शेअर फोर्स ॲट सी इज इक्वल टू काय होईल झिरो. मग याची डायग्राम कशी बनेल बरं का, याची डायग्राम बनेल ही बनते किती, एल मायनस झेड बाय एल म्हणजे एल मायनस झेड बाय एल म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. आता तुम्हाला त्यांनी दिलेलं असेल सगळं मोजमाप पण दिले, तुम्ही टाका, आपल्याला डायग्राम बनवायची एकदम परफेक्ट. तो इथपर्यंत तर मी आलो सीपर्यंत. याची व्हॅल्यू किती आली, मायनस चोवीस आली 0.25. 0.25. तुम्ही मला सांगा, हा इथून तिथपर्यंत आपला असतो झेड, तो झेड आहे 0.25. एल मायनस झेड बाय एल म्हणजे एल मायनस झेड बाय एल म्हणजे हा इकडचा 7.5 येईल. तो 7.5 डिवाइड बाय काय येईल बरं का, एल. 7.5 डिवाइड बाय एल किती येईल रे, 7.5 डिवाइड बाय 10 तर असेल 0.75. याला सरळ वरती ओढायचा, असेल 0.75. राईट. अजून तो याला सोपं करतो मी, हे झाल्या याला सोपं करतो. 0.75 आणि इथं 0 म्हणजे असं जोडेल ते. अशी डायग्राम बनेल आपली. कशी, हे बघा सिम्पल, याला काही डोकं लावू नका, हे मी जसं सांगतो तसं करा. बघा या पर्टिक्युलर पॉईंटची काढायची ना, या पर्टिक्युलर पॉईंटची अलीकडे काय आहे, अलीकडे जे असेल ना ते करायचं. इथं बघा अशा पद्धतीने डायग्राम बनणार आहे त्याची, अशी डायग्राम बनणार आहे प्लस आणि मायनस. तर इथून तिथपर्यंत अंतर किती आहे, 2.5. तुम्ही काय करायचं, याला ए म्हणायचं आणि इकडच्याला अख्ख्याला काय म्हणायचं, बी म्हणून द्यायचं. सो ए बाय एल इथं येईल आणि इथं बी बाय एल येईल. सिम्पल आहे ना, काय डोकं लावायचं खाली फुकट. मग ए बाय एल बी बाय एल, मग काय येईल बरं का डायग्राम त्याची. आता आपल्या केसमध्ये सी पॉईंटला काढायला लावलं आहे, इथं 2.5 आहे, इथं 2.5 आहे, इथं 5 आहे. आपल्या केसमध्ये काय बनेल बरं काय, हे बनून जाईल इथं 0.25 खाली, हा बनून जाईल 0.75 वरती 0. झाली डायग्राम त्याची. क्लिअर आहे का. तो शेअर फोर्सची डायग्राम कधी पण लक्षात घ्या, ज्या पॉईंटला काढायला लावतात ना त्याच्या लेफ्ट साईडला डायग्राम कशी असते, अशी ही डायग्राम पक्की राहणारच आपली. सो ही कन्फर्म आहे. क्लिअर आहे. सो क्लिअर आहे, लक्षात घ्या. म्हणजे सांगायचं काय मला माहिती आहे का, शेअर फोर्स मॅक्झिमम कधी येईल, जस्ट लेफ्टला. हा जो पॉईंट आहे ना, ज्या पॉईंटला काढताय त्याच्या जस्ट लेफ्टला जर गेलात ना तुम्ही, सॉरी जस्ट राईटला जर गेलात ना तुम्ही, तर तुम्हाला मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स भेटेल. आणि जस्ट राईटवरती असला ना तुम्ही, तर तुम्हाला मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स भेटेल. सो मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स इकडे, मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स इकडे. क्लिअर. सो झालं, हे क्लिअर झालं का सांगा. चला मला तुम्ही ना जाता काय करायचं, शेअर फोर्स आय एल डी जे ना, शेअर फोर्सची आय एल डी मला बनवून दाखवा तुम्ही ॲट अ डी पॉईंटला. बनवा बरं का जागेवरती, बनते का, काही एक्सप्रेशन वापरायची जरूरतच नाही. हा सी, हा डी, हा ए, हा बी, हा 2.5, 2.5, हा 5. तुम्हाला आय एल डी बनवायची या पर्टिक्युलर पॉईंटवरती. तुम्हाला सिम्पल माहिती आहे काय, अशी उभी लाईन मारून द्यायची, झाली आय एल डी. झाली आय एल डी. इकडचे कॉर्डिनेट काय असेल, इकडे किती आहेत, हे झाला आपला ए, हा इकडचा किती असतो आपला बी. हे सगळं त्याच्यावरून काढलं आहे ना मी. याला झेड म्हणतात लोक, याला झेड म्हणतात. तो झेड बाय एल वगैरे असं करतो आपण, मायनस एक्स बाय एल वगैरे करून व्हेरिएशन. सांगा बरं किती येते, तो येईल इथं 2.5, 2.5, 5/10 आणि वरती किती येईल 5/10. क्लिअर आहे का. अशा पद्धतीने काढतात हे, अशा पद्धतीने काढतात. राईट. मग कुठलं पण, चला मी आता तुम्हाला बोलतो, आता तुम्ही मला काढून दाखवा. आता बघू हां, आता मला काढून दाखवा शेअर फोर्स ॲट ए. शेअर फोर्स ॲट एची डायग्राम काय म्हणू, शेअर फोर्स ॲट एची डायग्राम काय बनेल, कशी बनते रे. एला बनवायची आहे. मग आपण काय करणार, आता एला बनवण्यासाठी तिकडे पलीकडे तर कोणी नाही आहे, पण तरी उभी रेषा मारणार तुम्ही. आता मला सांगा, पलीकडे नाही तर तिकडे काही जोडता येणार नाही. त्यामुळे मी काय करतो, हा वाला पोर्शन खोडून टाकतो, हा खालचा. बरोबर, तो खालचा पोर्शन खोडून टाकला. फक्त उरल किती, एवढं. आलं लक्षात. तर फक्त वरती तेवढा उरल आणि याला द्यायचं जोडून इकडं. हा इकडचाच पोर्शन उरलेला आहे, इकडचा नेहमी पॉझिटिव्ह राहील.
तो सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का तुम्हाला, की जेव्हा लक्षात घ्या मी काय म्हणतोय तुम्हाला, मी काय बोलतोय की शेअर फोर्स मला काढायचं आहे, मला शेअर फोर्स ॲट ए काढायचं आहे या ए पॉईंटला. तर जेव्हा ए पॉईंटवरतीच गाडी असेल ना त्याच वेळेस शेअर फोर्स पण तिथे जास्त असेल. क्लिअर आहे का? अशा पद्धतीने डायग्राम बनेल त्याची शेअर फोर्स ॲट एची. क्लिअर झालं? हे पण लिहित राहा, शेअर फोर्स ॲट ए असे बनेल तिथं. आणि किती कॉर्डिनेट असेल चला सांगा बरं बघू. कॉर्डिनेट किती असेल? हा टॉपचा आता 0 असेल, हा टॉपचा किती असेल? खाली इमॅजिनरी होता ए बाय एल, 0 बाय एल किती येईल? किती? 1 1. क्लिअर. बी बाय एल. चला पुढं. झालं. तो 1 कॉर्डिनेट येऊन जाईल. आता बेंडिंग मुवमेंटची आय एल डी काढू. अशी बनते बेंडिंग मुवमेंटची आय एल डी नेहमी? हो अशीच बनते बरोबर. तर ज्या पॉईंटला काढायला लावतात त्या पॉईंटला डायरेक्ट डायग्राम बनवायची. आता मला काय म्हटलेले, डी काल हा ए होता, हा सी होता, हा डी होता, हा बी होता. सो दिस इज ए. हा होता आपला बी, हा सी, हा डी. ज्याला काढायला लावलेला आहे तो पर्टिक्युलर पॉईंट, हा पर्टिक्युलर पॉईंट वरती ओढायचा, हा असा जोडून घ्यायचा. याचं कॉर्डिनेट किती असतात चला सांगा बघू. हा वाला इथून तिथपर्यंत असतो आपला ए, इथून तिथपर्यंत आपला बी. याला लोक एला झेड म्हणतात, ए इज इक्वल टू झेड, आणि बीला काय म्हणतात एल मायनस झेड. हे आपल्याला माहिती आहे. तो सांगा बरं का हा कॉर्डिनेट किती येतो वरचा? ए बी बाय एल किती येतो? ए बी बाय एल. मग बनवा डायग्राम, सिम्पल आहे. डी पॉईंटला काढायचं आहे, झाली डायग्राम. ए किती आहे डी पर्यंत? 2.5 2.5 5 5 बाय 5 इंटू रेड ना, हा झाला ए, आणि इंटू ए नंतर बी किती आहे बरं का? ए बी पण आहे 5 बाय एल. 5 आहे 5, 5 दुने 10. उत्तर किती येईल याचं? 2.5 का? 2.5 येऊन जाईल. बापरे, उत्तर किती येऊन जाईल? 2.5. क्लिअर इथपर्यंत सांगा. याची एक्सप्रेशन काढून दिलीत मी, त्याला व्यवस्थित समजून घ्या. एक मिनिट मी बोलतो. चला आता पुढं जाऊ. इथपर्यंत गोष्ट क्लिअर झाली असेल तर आता याच्यावरती उदाहरणं कशी सॉल्व्ह करतात, मोठी उदाहरणं, त्याच्याबद्दल याला रिव्हिजन करून देऊ का? लक्षात घ्या. हे बघा, हे तुम्हाला अजून थोडंफार कन्फ्युजन होतं आहे, मला कळतं आहे ते. पहिले रिॲक्शनबद्दल सांगतो. रिॲक्शन काय असते बरं का? सगळ्यात अगोदर आपण रिॲक्शन काढतो, रिॲक्शनवरून शेअर फोर्स काढतो, शेअर फोर्सवरून आपण बेंडिंग मुवमेंट काढत असतो, राईट. म्हणजे रिॲक्शनवरून शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट काढत असतो. परंतु आपण त्याला खूप जास्त सोपं करून टाकलं. सोपं कसं करून टाकलं? रिॲक्शन माहीत असते आपल्याला. रिॲक्शन काय असते बरं का? ही रिॲक्शन बघा, इथली रिॲक्शन, इथली रिॲक्शन. तर मी इथली रिॲक्शन काय करतो? एल मायनस एक्स बाय एल करून, इथं असतो एक्स बाय एल करून, तर त्याच्यानुसार मला आय एल डी काढता येते. रिॲक्शनची आय एल डी सोपी होते. पुढे जातो मी, तुम्हाला शेअर फोर्सची आय एल डी काढायची असेल, शेअर फोर्सची ज्या पॉईंटला काढायला लावली सर सरळ उभी लाईन मारतो मी, राईट. आणि या इकडचा पोर्शन असतो ई ए, इकडचा असतो बी, राईट. आणि टोटल डिस्टन्स असतं हे एल. मग इथलं कॉर्डिनेट काय होऊन जातं? ए बाय एल, आणि वरचा किती जातो? बी बाय एल. खल्लास. हे शेअर फोर्सची डायग्राम बनून गेली सरळ सरळ, काही डोकं लावायचं काम नाही जास्त, राईट. पुन्हा बेंडिंग मुवमेंट. तर बेंडिंग मुवमेंटची डायग्राम ज्या पॉईंटला मला काढायला लावतील त्या पॉईंटला वरतीचा हे करेल, राईज करेल. अशा पद्धतीने हे इथून तिथपर्यंतचा ए असतो, इथून तिथपर्यंत काय असतो? बी असतो. इथं काय असणार? ए बी बाय एल. बोला क्लिअर आहे? काही टोटल असतं एल. क्लिअर आहे का? डायग्राम काढता येईल का? आता तुम्हाला अजून उदाहरण द्यायला पाहिजे का? थांबा. चला बघू आता कसं काढतात तुम्ही. तुम्हाला देतो मी एक बीम देतो. मला ना याची कोणीतरी डायग्राम काढून दाखवा. कशाची? रिॲक्शनच्या आय एल डीची. दोन 2.5 आणि अलीकडे आहे 5, आणि तो फ्री एंड आहे. हा इकडचा फ्री एंड आहे. अशा पद्धतीने 5 मीटर आहे. 2.5 5 हे वाला आहे. तर तुम्ही मला आता पहिले आर एची आय एल डी बनवून दाखवा. आर एची आय एल डी.
आता तुम्ही जर बघायला गेला तुम्ही म्हणणार की रिॲक्शन काय असते आम्हाला माहिती. काय माहिती रिॲक्शन? इथली रिॲक्शन तुम्हाला माहिती असते यल मायनस एक्स डिवाइड बाय यल. इथली रिॲक्शन काय असते? इथली असते आपली एक्स बाय यल. पण जेव्हा तुम्ही असं मेन्शन करताय तर फ्री हँडला पकडणार नाहीत तुम्ही एवढ्याच झोनमध्ये खेळणार. आलं लक्षामध्ये? एवढ्यासाठी लिमिट एवढ्यासाठी जिल ते तर तुम्ही अख्खी लेंथ नाही पकडणार. यल म्हणजे अडीच आणि तिकडचे 5 10 होऊन गेले नाही. यल किती असेल? 5च असेल. कारण की आपला सिम्पली सपोर्टेड बीमची रेंज काय आहे? फक्त 5 मीटरची. बघा अडीच आणि अडीच. तर देअरफॉर याची रिॲक्शन काय निघून येते सांगा? तर तुम्ही आता मला ILD बनवून दाखवायची. ILD बनवायला काही लागत नाही, सिम्पली ILD काही नाही लागत. याची ILD जर समजा मी आता एची ILD बनवायला जातो RAची. तर RAची जर का समजा मी ILD बनवली ती काय बनेल रे? बघा बरं, x/5 पलीकडं. चला बनवू. जर समजा मी इथून ते इथपर्यंतचे नाही व्हॅरिएशन. ओके, एची डायग्राम बनवू. हां, सो एची डायग्राम बनवूया. जर मी टोटल लेंथ घेतली असती तर काय झालं असतं चेक करू. जर एक्सची व्हॅल्यू मी 0 टाकली तर RAची व्हॅल्यू किती भेटेल मला? 1. जर एक्सची व्हॅल्यू मी यल टाकली म्हणजे 5 तर RAची व्हॅल्यू मला किती भेटेल? सो RAची व्हॅल्यू मला भेटेल RA इज इक्वल टू हाऊ मच? RA इज इक्वल टू 0. बरोबर. जर मी समजा आता एक्सची व्हॅल्यू मी जर का समजा 10 टाकली रे तर मला सांगा RAची व्हॅल्यू किती येईल? RAची व्हॅल्यू किती येईल रे? एक्सची व्हॅल्यू जर मी 10 टाकली तर तो 10पर्यंत पण मला जावं लागेल. इथून इथपर्यंत गेलो पुढं पण मला जावं लागेल याच्या. तो एक्स इज इक्वल टू जर समजा मी 10 टाकलं तर RAची व्हॅल्यू किती येईल? किती येते? तुमची लेंथ इथून इथपर्यंत. तो RA इज इक्वल टू L मायनस एक्स बाय L. L आहे 5. 5 मायनस 10 डिवाइड बाय 5. सो काय येईल बरं का उत्तर? -2. -2. तर अशा पद्धतीने कॉर्डिनेशन जर का झाले असतील तर डायग्राम बघा कशी बनते त्याची. हा चालला वरती 1, हा 1, इथं 0 आणि याच्या खाली -2. अशा पद्धतीने डायग्राम बनेल. क्लिअर झालं? सो अशा पद्धतीने डायग्राम बनेल. सिम्पल आहे. बीसाठी काढा. सो ILD फॉर बी RB. तो बघा चला RBसाठी तर काढा. बघायला गेला तरी हे काय असते आपलं इकडचं रिॲक्शन x/L. L कोणतं आहे? इथून तर इथपर्यंत L आहे. राईट. एक्स व्हॅरी होत जाईल कुठपर्यंत त्याचा काही विषय नाही. x/L. बघा आता गंमत. x/L जर घेतायत तुम्ही तर मला सांगा बरं, जर समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 टाकली, एक्सची व्हॅल्यू जर का 0 टाकली तर किती येईल रे? एक्स इज इक्वल टू 0ला RB इज इक्वल टू किती येऊन जाईल? 0. एक्स इज इक्वल टू जर मी L टाकली इथपर्यंत इथून ते इथपर्यंत तर RB किती येईल रे? 1 येऊन जाईल. जर एक्स इज इक्वल टू मी L म्हणजे 5. जर एक्स इज इक्वल टू मी 10 टाकला तर RB किती येईल रे? तो करून घ्या. 10/5. Lची व्हॅल्यू 5 आहे. 10/5 2. तर डायग्राम कशी बनेल बघा. इथं 0, इथं 1 आणि या फ्री हँडला 2. अशी डायग्राम बनेल बघा. तो इथं 1 असेल, इथं 2 असेल, इथं 0 असेल. अशी डायग्राम बनेल आपली. परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारतात आपल्याला? की RBची मॅक्झिमम रिॲक्शन कधी असेल? चला सांगा बरं तुम्ही मला. जो RB आहे ना RB, त्या RBची मॅक्झिमम रिॲक्शन कधी असेल? लोड कुठे असेल जेव्हा मॅक्झिमम रिॲक्शन असेल? आता हे सगळं व्हॅरिएशन कशाचं आहे? RB. मला सांगा लोड कुठे असेल की तेव्हा मॅक्झिमम रिॲक्शन भेटेल RBला? हे बघा गाडी चालत आली. इथं जेव्हा गाडी असेल तेव्हा RBचा रिॲक्शन किती आहे? 0. इथं जेव्हा गाडी असेल तेव्हा RBला रिॲक्शन किती? एवढी. इथं बरोबर याच्यावर जेव्हा गाडी येईल तेव्हा RBची रिॲक्शन किती असेल? 1. इथं किती आहे? 1. जेव्हा इथं गाडी येईल फ्री हँडला गाडी येईल तेव्हा RBची रिॲक्शन किती असेल? 2. म्हणजे RBची रिॲक्शन मॅक्झिमम कुठे? जेव्हा गाडी या सपोर्टला जाते इकडच्या.
फ्री एंडला. जेव्हा फ्री एंडला जाते ना तेव्हा इथं रिॲक्शन जास्त डेव्हलप होणार आहे, मॅक्झिमम रिॲक्शन डेव्हलप होणार आहे. क्लिअर आहे? बोला, क्लिअर झालं का? क्लिअर होते का नाही हा? चला आता आपण शेअर फोर्स काढू. हा शेअर फोर्सचं तोंडी काढा. इकडचं 5, 2.5, 2.5. मला म्हटलं हा सी पॉईंट आहे ना, या सी पॉईंटला काय काढा, या सी पॉईंटला तुम्ही मला शेअर फोर्स ILD काढा. शेअर फोर्सची ILD फॉर शेअर फोर्स ॲट अ सी. तर काय येईल रे? सिम्पल आहे, डोकं लावायचं बी काम नाही. डायग्राम राईट. तो स्ट्रेट लाईन मारली, सरळ स्ट्रेट लाईन जाऊ द्यायची खाली. किंवा तुमच्याकडे एक्सप्रेशन आहे, त्या एक्सप्रेशनने काढा बाबा, सिम्पल आहे. इथून तिथपर्यंत व्हेरिएशन काय असते? इथं असते x/l राईट, इथे असते x/l. वरती काय असते? इकडच्या बाजूला व्हेरिएशन काय असते? 1 - x/l. सिम्पल आहे. मग जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 टाकणार तो इथे येणार आपण, बरोबर. जेव्हा एक्सची व्हॅल्यू मी या पर्टिक्युलर पॉईंटची टाकणार तर 2.5 समथिंग काहीतरी येईल ती व्हॅल्यू, राईट. पुन्हा इकडच्या बाजूला या, इकडच्या बाजूला सेम इथं दिसायला भेटेल, सेम दिसायला भेटेल. मग कारण मला आता कोइफिशियंट सांगा बरं. मी कोइफिशियंट विचारतो, मला फक्त कोइफिशियंट सांगा तुम्ही. इथला कोइफिशियंट किती येईल? नेहा, इथला कोइफिशियंट किती येईल? नेहा, हा इकडचं 2चं व्हेरिएशन आहे, हे वरचं इकडचं 2चं व्हेरिएशन. तर इथं मला सांगा इथपर्यंत एक्स व्हॅल्यू किती? इथून इथपर्यंत एक्स व्हॅल्यू किती? 2.5. तो 2.5 डिवाइड बाय एल. एल किती आहे आपला आता? एल बघा, इथून तर जर समजा तुम्ही इथपर्यंत एल घेत असणार, तुम्हाला पटेल तो घ्या, काही प्रॉब्लेम नाही. जर इथून ते इथपर्यंत जर समजा मी एल घेत आहेत, राईट, तो आपलं काय होऊन जाईल ते 10. तो 10 जर काय येत असेल तर याची व्हॅल्यू किती येऊन जाईल? 0.25. ठीक, इथं किती असेल? 0.75. ठीक. आता इथं किती असेल? 0. तर याचं काम तर आपण करून टाकलं. आता अलीकडे या, इकडं. आता इकडे कॉर्डिनेट किती असेल हे सांगा मला. हा कॉर्डिनेट किती असेल? तर याच्या पलीकडे जे व्हेरिएशन दिसायला भेटेल इथून तिथपर्यंत हे किती असेल सांगा? 1 - x/l. एल किती आहे तुमचा? तो एल तर तुमचा 10, इथून तिथपर्यंत किती आहे? 5 आहे. एल किती आहे इथून तिथपर्यंत? याला एल मानला ना तुम्ही. हा किती आहे? 5 आहे. तो एल 5 आहे. एक्स किती आहे? एक्स किती आहे? तुम्ही इथं काढतायत पार कुठं? इथं 15ला. तो एक्स किती झाला? हा पाहिजे, सॉरी, हा 5 आणि 5 10. तो एक्स इक्वल टू किती टाकतो मी? 10. मग मला सांगा 1 - 10/5 किंवा तुम्ही L - x/l करत होते चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही. तो किती येईल बरं काय? -5/5. तो -1 येऊन जाईल. इथे किती असेल? -1. चेक करून घेऊया -1 येते का. सो -1. क्लिअर. इथे किती व्हॅल्यू येईल? इथे येईल -1. आता इकडं काही चुकलं का माझ्याकडून? चेक करू द्या बरं. इकडे बघा. हां बघा, इथं 10 घेऊन घेतले मी. इथं 10 घेऊन घेतले. यल बघा, हा यल किती आहे? यल एवढा घेतला ना मी, याला यल मानतोय मी. या कॅन्टिलरमध्ये मी या सपोर्टलाच यल मानतो. याला जर तुम्ही यल मानतात तर इकडे काय येईल बरं? इथं येईल आपलं 2.5 डिवाइड बाय 5. इथं व्हॅल्यू असेल 0.5. इथं 0.5 असेल, वरती पण 0.5 असेल, ही 0 असेल आणि ही असेल 1. हे किती असेल? 1. क्लिअर होते का तुम्हाला? फक्त याला यल माना रे, काम संपलं. बाकीचं व्हेरिएशन माहिती आहे. इकडे असतं x/l, इकडे असतं L - x/l. L - x/l किंवा 1 - x/l. तर व्हेरिएशन करा ना पटपट, काय लागते? एक्स तुम्ही इथूनच मोजतात, इथून एक्स मोजत जातो आपण कंटिन्युअसली. आणि यल कोणता? हा सपोर्टमधला यल, नेहमी सपोर्टमधलाच यल असतो. एवढी बात कन्फर्म करून घ्यायची. क्लिअर आहे काय? हे बघा काय म्हणतोय मी तुम्हाला, हा माझा नेहमी यल राहणार आहे. सिम्पली सपोर्टेड बीम राहिला तर यल राहतो तो. पण जर समजा असा वरती पुढे जर का जाणार असला तर त्या केसमध्ये बी यल आपला हा राहणार आहे. एक्स मोजायचा इथून, एक्स इक्वल टू 0 समथिंग 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 असं करत एक्स मोजायचा पुरा कंप्लीट. एक्स म्हणजे कॉर्डिनेट येते. क्लिअर आहे? चला, झालं काय? कळालं का शेअर फोर्स? मला तुम्ही ना याची डायग्राम काढून दाखवा आता. मला रिॲक्शनची डायग्राम काढून दाखवा बरं रे. बघू, मला कोऑर्डिनेट सांगा तुम्ही.
मला रिॲक्शनची डायग्राम काढून दाखवा. मग तुम्हाला या सी पॉईंटला मी बरोबर या सी पॉईंटला मी तुम्हाला काय काढायला लावतो, तुम्हाला मी सी पॉईंटला फाइंड आउट करायला लावतो. चला सांगा आता कोऑर्डिनेट काय काय आहेत. याला नाव देतो ए, याला बी, सी झाला, याला डी, याला ई देतो नाव. चला मला ILD फॉर RA सांगा. RA तो RA काय असेल आपला. इथं काय असते बरं का, इथं जर मला काढायचं आहे तर म्हटल्यावरती काय असतो आपला L - x/L. इथं रिॲक्शन किती असते x/L. राईट. L कोणता असतो आपला, हा वाला L असतो. L कोणता असतो, हा वाला L असतो. आता कुठून मोजतोय मी बघा, एक्स कुठून मोजतोय आपण ते बघा. या केसमध्ये L कुठून मोजतोय बघा बरं रे. एक्सची व्हॅल्यू जर का मी 0 टाकली म्हणजे आता इथून मोजतोय मी बघा. एक्स कुठून मोजतोय, इथून मोजतोय. इथून जर मी एक्स मोजतोय या पहिल्या याच्यापासून, तर मला सांगा तुम्ही डायग्राम कशी बनेल. तर इथं चालला जाईल हा 1, तर जिथं काढायचं तिथं 1 राहणार आहे, जाईल 1. जर समजा मी एक्सची व्हॅल्यू L टाकून दिली, तो 1 0 टाकला ना, एक्सची व्हॅल्यू मी 0 टाकली तर 1 आला. एक्सची व्हॅल्यू जर का समजा मी x/L आहे ना, एक्सची व्हॅल्यू L जर टाकली तिथे पण 1च येतोय ना. हां ठीक आहे. तर इथं जर का समजा मी आता एक्सची व्हॅल्यू L टाकली, L - L 0, हा पॉईंट इथे येऊन जाईल. एवढं तर झालं. पण आता या पुढच्याचं काय, तर इकडे तुम्ही जातायत, इकडे किती जातोय बरं का आपण, तो इकडे काहीतरी अंतर जात असावा आपण, तो इकडे जात असावा. सरळ स्ट्रेट लाईनवरती जाते अशा पद्धतीची. आणि सरळ डायरेक्ट असा आहे, असं रॉड येतो, तो रॉड कुठे काही बेंड होणार नाही, सरळच्या सरळ चालला जाईल खाली. फक्त काढायचं काय आपल्याला कोऑर्डिनेट. तर आता तुम्ही मला सांगा इथला कोऑर्डिनेट काय येईल बरं. जर समजा मी हे 2 देऊन दिलं, हे 4 देऊन दिलं, तर सांगा बरं. हा मधला पुरा 4 आणि इकडचा 2, तो इकडचं व्हेरिएशन काय म्हणतो आपण, L - x/L. L किती आहे 4, राईट. मायनस आता x म्हणतोय, x तिकडे चालला आहे, तो x -2 असेल. सो -2 डिवाइड बाय L किती आहे 4, तो एकच झाले 6 डिवाइड बाय 4. तो 6 डिवाइड बाय 4 म्हणजे किती आले बरं, 6 डिवाइड बाय 4 किती येईल ते 1 पॉईंट समथिंग. तो हा कोऑर्डिनेट काहीतरी येईल 6/4. क्लिअर होते का तुम्हाला, क्लिअर होते का रे. हे घेणार आहे मी उदाहरण सगळे, हे सगळं घेणार आहे मी. आणि पलीकडे चला, आता इकडे चला, इकडच्या डिरेक्शन इकडे पॉझिटिव्ह घेतो, इकडे निगेटिव्ह घेतो. आता मला सांगा इथला कोऑर्डिनेट काय येईल. जर समजा मी या फ्री एंडला 2 मीटर म्हणतो, हे 4चं असेल, तर इकडचा कोऑर्डिनेट काय येईल रे, इकडचा काय येईल. इकडचा जर बघायला गेला तर इकडचं जर समजा मी घ्यायला गेलो, इकडची रिॲक्शन आपलं इक्वेशन कोणतं आहे, L - x/L चाललेलं ना, त्याचाच वापर करतोय आपण. तो एक्स किती होतो, इथून झालं हे 4, इथं झाला हा 6, टोटल होतं हे 4. तो 4 - 6 डिवाइड बाय 4 म्हणजे -2/6. हे झालं रिॲक्शन फॉर RA. सो -2/6 इथे. क्लिअर. आता तुम्ही मला डायग्राम बनवून दाखवा पलीकडची. आता RBची काय, आता RBची डायग्राम काढा. RBची काय आहे, x/L. कोऑर्डिनेशन सिस्टीम या इथूनच करायचं. तुम्हाला कळते का, जो सिम्पली सपोर्ट बीम आहे ना, सिम्पली सपोर्ट बीमच मारायचा आणि इथून एक्समध्ये सुरुवात करायचा. इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. चला एक्सप्रेशन कोणते आपल्याकडे, x/L. जर एक्सची व्हॅल्यू 0 असली तर व्हॅल्यू काय होऊन जाईल 0. ठीक आहे. पुढं एक्सची व्हॅल्यू जर का समजा L टाकली तर व्हॅल्यू किती होऊन जाईल, L/L, तो 1 होऊन जाईल. हा आला 1 आपला, राईट, हा आला 0 आपला. ठीक. आता आपण जातोय पलीकडे जाऊ. इथं जर एक्सची व्हॅल्यू आता मी इकडे एवढी जर टाकून दिली, तर एवढी समथिंग काहीतरी एक्सची व्हॅल्यू डिवाइड बाय L किती, हा एवढा L असतो आपला, तो डिवाइड बाय L काढा, व्हॅल्यू पुढे काहीतरी येईल पॉझिटिव्ह येईल. आता एक्सची व्हॅल्यू काय येईल बरं का आपली, एक्सची व्हॅल्यू इकडे -2 असेल समजा, तो -2 जर असेल तर -2/L जर केला तर मायनसमध्ये व्हॅल्यू येईल, अशी काहीतरी व्हॅल्यू येईल. तर याची डायग्राम बनेल अशी काहीतरी. सॉरी, ठीक आहे, अशा पद्धतीने अशी. तर इकडे लक्षात, अशा पद्धतीची डायग्राम बनेल आपली ILD. तर तुम्हाला ILD रिॲक्शनची कमसे कम रिॲक्शनची तरी काढता यायला पाहिजे रे, रिॲक्शन तरी काढता यायला पाहिजे. आणि लेंथ कुठे घेतात ते पक्के डोक्यामध्ये घालून घ्या. लेंथ कोणती असते आपली हे बघा, तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा हो लेंथ हीच असते. भलेही काही पण काढायला लावते त्यांनी. आता शेअर फोर्स काढायला लावला या पर्टिक्युलर पॉईंटला, कसं काढणार, मारली उभी लाईन. ठीक, उभी लाईन मारली, हा चालला इथं, हा चालला इथं. आता इकडचं काय येईल, 100% असंच होईल, असंच होईल.
ठीक आहे, कोऑर्डिनेट तुम्हाला काढावे लागतील. हे शिकणार आहे आपण मुल्यर बेस लॉ प्रिन्सिपलने. तर अशा पद्धतीने कम से कम तुम्हाला रिॲक्शन तरी काढता यायला पाहिजे. आणि बघा, सिम्पली सपोर्ट बीमची, बेंडिंग मुवमेंटची ILD, शेअर फोर्सची ILD आणि रिॲक्शनची ILD काढता यायला पाहिजे. सिम्पली सपोर्टेडची. ओव्हर हँगची वाटल्यास राहू द्या, ओव्हर हँगची राहू द्या. ठीक आहे, ओव्हर हँगची तुम्हाला काढून दाखवलेली. समजलं तर एक नंबर काम झालं, नसेल समजलं तर वाटल्यास राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? कारण की काही गरजच नाही आहे. तुम्हाला मुल्यर बेस लॉ प्रिन्सिपल शिकवला तर चांगल्याचे चांगले बनवून टाकतात तुम्ही डायरेक्ट. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. तर आता एक काम करू, आपण आता मुल्यर बेस लॉ प्रिन्सिपल शिकून घेऊ. ठीक.